कौरव पांडव आदरी सांगती विद्या समुद्र जैसा बृहस्पती धनुर्वेद जाणता भीष्माचार्य आणि धृतराष्ट्र यांना कौरव आणि पांडवांनी जाऊन सांगितलं की एक धनुर्विद्येमध्ये विद्येचा सागर असलेले जसे बृहस्पती तसाच हा एक विद्येचा सागर असलेले महात्मा म्हणजे द्रोणाचार्य आलेले आहे। पूर्व भार्गवचे रघुवर तैसाचे हा तिसरा धनुर्धर येथील मुद्रिकाजीने सत्वरम कुपातून काढली आणि त्यांचा पराक्रम सांगितला। जसे परशुराम आहेत किंवा प्रभू रामचंद्र आहेत तसा धनुर्विद्येमध्ये हा तिसरा एक आणि आमची इटी यांनी विहिरीतून काय केलं तर आपल्या बाणानं काढली। द्रोणाचार्य नाम तया सत्वर्षिका पाठवून माने आणून आचार्य सर्वोपचारे तो विजय त्यांचं नाम द्रोणाचार्य आहे आणि मानानं त्यांना पालखीत बसून घेऊन या असं राजाला सांगितलं। भीष्मे पाठवून या वाहन द्रोण आणि माने करून श्रेष्ठासने बैसवून वस्त्रा भरणी पूजिला। द्रोणाचार्यांनी पितामह भीष्माचार्यांनी द्रोणाचार्यांना आणण्याकरता एक पालखी पाठवली आणि पालखीत बसून आदर सत्कारानं त्यांना राजवाड्यात आणलं। भीष्माने आजी सुदीन झाले स्वामी तुमचे दर्शन कीर्ती ऐकून तृप्त श्रवण दर्शन नेत्र आजी झाले। पितामह भीष्माचार्यांनी द्रोणाचार्याला सांगितलं की तुमची कीर्ती ऐकून माझे कान तृप्त झाले, तुम्हाला डोळ्यानं बघून माझे नेत्र तृप्त झाले। काय कार्यार्थ कल्पन स्वामीचे झाले आगमन मग बोलो गुरु दोन ऐक सर्वज्ञा सुभट्टा। आणि भीष्माचार्याने द्रोणाचार्यांना विचारलं काय अपेक्षेने आपण आलेले आहात, कोणतं कार्य, काय इच्छा आहे तुमची। हे ऐकून द्रोणाचार्याने बोलायला सुरुवात केली। पिढीलो दरिद्रे करून पुत्र मागता क्षीरपान पुष्पलोक शुभ्र करून पाजिता तृप्ती मानितो। काही नाही म्हणे मी गरिबीने त्रस्त झालेलो आहे, दरिद्रीने मला पिळलेला आहे, मुलाला दूध सुद्धा देण्याची माझी शक्ती नाही। ऐक नाही पिठाचं पाणी करून मुलाला आम्ही पाजायला लागलोय। चित्तास वाटला केल गुरुबंधूंचा द्रुपद पूर्व ओळख संबंध धरू गेलो त्यापाशी येणे केला अपमान हृदय चेतला चिंताग्न तो मेघ उदार गुरु भूषण म्हणून आलो तो दर्शना। द्रोणाचार्यांनी सांगितलं त्या गरिबीला कंटाळून मी त्या द्रुपद राजाकडे गेलो। माझा मित्र होता तो बालपणीचा पण त्याने माझा अपमान केला आणि तू भीष्मा तू उदार आहे म्हणून मी इथं आलो। भीष्मा बोले नेम वचन राज्य तनो मन धन तुझे केले समर्पण शिष्य जाण तुझ्या मी। पितामह भीष्माचार्यांनी सांगितलं अरे हे राज्य हे शरीर हे मन हे धन सगळं तुम्हाला काय करून दिलं, अर्पण करून दिलं। तुमचे शिष्य झालो आहोत आम्ही। तुझा ईशे निदान जोडले पूर्व भाग्य संपूर्ण शरीर सांडणे करून तुझ वरून टाकावे तो सर्वज्ञ गुरुमूर्ती मागणी ह्याची तुझ प्रती आयुष्य सरे तो प्रीती संरक्षण असावे। आता तुमच्यासारखा ठेवा धन आम्हाला मिळालं हेच आमचं भाग्य आहे, म्हणून शेवटपर्यंत आमच्यावरचं प्रेम असंच असू द्या असं द्रोणाचार्याला भीष्माचार्य म्हणतात। विशाल पाहुणी एक सदन सर्व संपत्ती आत भरून धन धान्य वसने पूर्ण दास दासी अपार। मला विशाल असं एक घर बघितलं आणि ते भीष्मा द्रोणाचार्याला दिलं। त्या धन संपत्ती दास दाशा अश्वशाला रथपुंजर गाई म्हैशी खिल्लारे अपार रत्नजडित शोभिका सुंदर गुरु लागे पैसा भया। तिथं घोडे आहेत, तिथं हत्ती आहेत, गायी आहेत, म्हैशी आहेत, अशा प्रकारचे गाई म्हशीचे कळपच्या कळप घेऊन टाकले। एकच गाय काय मागतात, गायीचे कळप घेऊन टाका म्हणले। आपुले संपत्ती समान घर भरून दिलेले दान परम आनंदाला जोडून म्हणे धन्य धन्य कुरुवर या। द्रोणाचार्यांना आनंद झाला, कुटुंबी झाले आनंद भरीत वस्त्रा भरणी मंडित पाहुणे भीष्मी शुभ मुहूर्त राजकुमार आणले। भीष्माचार्याचा त्याच्या पाठीमागे येतो होता ऐका नाही सगळं दान वगैरे दिलं, शुभ मुहूर्त पाहिलं आणि पितामह भीष्माचार्यांनी सगळे राजकुमार तिथं आणले। पूजा करून विधियुक्त गौरव पांडव समस्त पायावरून घालून गंगासोत हाती देत द्रोणाच्या सगळा सांगे द्रोण विद्या झाली संपूर्ण जे की चितशे मन कामना माझी पुरवाते। आणि मग सगळे राजकुमार आणून कौरव आणि पांडव आणून भीष्माचार्यांनी द्रोणाचार्याच्या पायावर घातले। द्रोणाचार्यांनी सांगितलं मी तुम्हाला सगळ्या विद्या देईल, पण विद्या पूर्ण झाल्याच्या नंतर असा एक कुणीतरी मला पाहिजे की माझ्या मनातली इच्छा काय करेल, पूर्ण करेल। ऐसे बोले भारद्वाज कुमार दुर्योधनादी राजपूत समग्र खाली पाहती प्रत्युत्तर
न देती कोणी ते कोणीही. मला द्रोणाचार्यांनी सांगितलं माझी इच्छा कोण पूर्ण करणार, मी सगळ्यांना शिक्षण देणार, माझी इच्छा कोण पूर्ण करणार. सगळ्या दुर्योधनाधिकांनी खाली पाहिलं, वर कोणी बाहेर, इच्छाच काय माहित नाही. आधीच कसं म्हणावं पूर्ण करतोय. तो गर्जन बोले फाल्गुन जे 1700 घटकारण ते शेदेश पाविन संपूर्ण चरण प्रतापे तुमचेने. महाराज गर्जोनी बोले फाल्गुन. अर्जुन काय झाला, गर्जना करून बोलला महाराज जे इंद्राला दुर्लभ आहे वस्तू ती तुमच्या पायावर आणून मी ठेवेल. आणि कशी ठेवेल, माझ्या बळाने ठेवणार नाही. शरण प्रतापे तुमचेने, तुमच्याच पायाच्या प्रतापानं मी काय करेल, तुमच्या पायावर आणून ती वस्तू ठेवेल. ऐसे ऐकता वचन द्रोणे हृदय धरिला अर्जुन म्हणे तुझ हो अनंत कल्याण विजय नाम सफल हो. आणि असं ऐकल्यानंतर महाराज आनंद झाला द्रोणाचार्याला. अर्जुनाला आपल्या छातीशी घट्ट धरलं, हृदयाला लावलं आणि सांगितलं की तुझ्या नामानं काय हो, विजय हो. तुझं नाव जर कोणी घेतलं तर त्याचा विजय हो. असं महाराज द्रोणाचार्यांनी अर्जुनाला बोलायला सुरुवात केली. ऐशे बोलवणे द्रोण असो थांबा सांगे द्रोण तुझं होणं मला प्रिय अर्जुन विद्या होईल अशी पूर्ण नाही की स्नेह वर्तत ऐका. द्रोणाचार्यांनी सांगितलं अश्वत्थाम्याला, अश्वत्थाम्या तुझ्यापेक्षाही मला जास्त प्रिय कोण राहील, अर्जुन राहील. अर्जुन त्याला सगळ्या विद्या प्राप्त होतील असा वर देऊन टाकला द्रोणाचार्यांनी. ऐशे बोलवणे द्रोण शस्त्रास्त्रे धनुष्यबाण करून त्याचे पूजन आरंभ केला सांगावया. सगळ्या शस्त्रास्त्राचं द्रोणाचार्यांनी पूजा वगैरे केली, त्यांना विद्या शिकवायला सुरुवात केली. धनुर्वेद अन्न सत्र भारद्वाजे घातले पवित्र देशोदेशीचे राजपुत्र विद्यार्थी क्षुदित पातळे. आता धनुर्विद्याचं अन्न सत्रच काय केलं द्रोणाचार्यांनी, सत्र काय केलं द्रोणाचार्यांनी घातलं. अनेक राज्याच्या अनेक देशाच्या राजांची मुलं राजकुमार ज्याला भूक लागली होती शिकायची ते काय झाले तिथं आलेले आहेत. सूर्याशी अपार प्रतिमा दुसरी तो कर्ण उदारा अभ्यास करी पार्थ जिंकावया समरिंग कौरवाशी मित्रत्व करीत असे. सूर्याशी अपर प्रतिमा दुसरी, सूर्याची दुसरी प्रतिमा असलेला कर्ण कसा आहे, उदार आहे. उदार असलेला कर्ण अभ्यास अभ्यास करायला लागला. पण कशा करता अभ्यास करतोय, अभ्यासाचा त्याच्या मागचा हेतू काय आहे, पार्थ जिंकावया समरी. अर्जुनाला युद्धात काय करावं, जिंकावं. आणि म्हणून दुर्योधनाधिकाशी त्यानं मित्रत्व केलं. शस्त्रास्त्र विद्या व्यासरथ अवघेत झाले पारंगत परी अवघ्यात आगळा पार्थ शस्त्रास्त्र विद्ये माधारी. अरे सगळ्यांनाच विद्या प्राप्त होऊ लागली, पण सगळ्यात आगळा वेगळा अर्जुन काय करायचा, वेगळाच राहायचा. म्हणजे विद्येत कधी पुढे राहायचा विद्या शिकण्यात. समजता सांगे द्रोण अंधारी न करावे भोजन अवश्य म्हणे अर्जुन आज्ञाप्रमाण स्वामीची. द्रोणाचार्य सगळ्यांना सांगितलं अंधारात जेवण करायचं नाही. महाराज कोणाला मानलं न मानलं पण अर्जुनानं आपल्या शिरावरती आज्ञा घेतली. एकदा रात्रो करिता भोजन दीप गेला वारा लागवण अर्जुने अग्निमंत्र स्मरण आणि दीप तत्काल लाविला. एकदा जेवण करत असताना सगळे जेवण करू लागले, दिवा विजला आहे की नाही, दिवा विजला. तुम्हाला अर्जुनानं अग्निमंत्र उच्चारण केला, स्मरण केला अग्निमंत्राचं, तात्काळ काय लावला, दिवा. एकदा गुरु आज्ञा करीत की अंधारात जेव्हा समजतं रात्री अरुणाना पदार्थ पुढे आणून ठेवले. गुरुने एकदा सांगितलं आता सगळ्याला अंधारात जेवा, सगळ्याच्या पुढे ताट ठेवले. अवघ्यावरील हस्त अर्जुन निशंक जेवे पदार्थावरील हस्त पडत वक्रण हे सर्वता सगळे दार बोलले. आता काय अंधारात कसं जेवणार, मिठात हात चाललाय का, चटणीत हात लागायला काही वेळ आहे का, पदार्थ आणि अर्जुनाला काही शंका नाही. बरोबर अर्जुनानं जेवायला काय केली, सुरुवात केली. दीप आणला जो देत तो जेव बैसले असे पार्थ म्हणे हा लक्षण चुके येतात हा चोख हस्त निश्चय. नंतर दिवा आणला तर बाकीच्याचा काही मिळ नाही, काय कुठं खायला काय काही ते तसेच आहे. अर्जुनाचं बरोबर जेवण चाललंय. द्रोणाचार्यांनी सांगितलं याचा नियम कधी चुकणार, एकाग्रता आहे ना.
एकाग्रता आहे. कधीच नियम चुकणार नाही. वरकडाची पात्रे पाहात तो ते उगेच बैसले तटस्थ कोणी विधारलेले पदार्थ एकात एक मिळवले. बाकीचे जे ताट पाहिले तर ते काही तसेच बसलेले आणि काही भाजीत शिरा घातला आणि शिऱ्यात भात घातला, म्हणजे अंधारात कालवले गेलं का ते, काही त्यांना मिळालं नाही. गंगेत स्नान करून द्रोण वेगे परतला शिष्य घेऊन वटवृक्षा खाली येऊन उभा ठाकला ना वेगे कळला. सगळे शिष्य घेऊन गंगेत स्नान केलं आणि वड्याच्या झाडाखाली थोड्या वेळ थांबले. द्रोणाचार्य मने आग्रोधक आणि धडकरी अर्जुनाचे करी देत दारी येरो आला गंगा तरी तो मागे काय वर्तले. सांगितलं की पाणी आणा, शुद्ध पाणी आणा. अर्जुनाच्या हातात पाणी आणायला एक भांड दिलं. अर्जुन पाणी आणायला निघून गेला, माग काय झालं. द्रोणास म्हणे दुर्योधन एके बाणे समस्त शिरेदान छदावे हे पार्थास न कळता पूर्ण मज लागी शिकवावे. दुर्योधन म्हणलाच द्रोणाचार्याला, तो अर्जुन गेला पाणी आणायला म्हणे गुरु बोले मला अशी विद्या द्या की एका बाणात सगळ्याचे मस्तक छेदले पाहिजे. आणि त्या अर्जुनाला न कळता मला काय द्या, विद्या द्या. करता नव्हे नीट श्वानाचे हे पुच्छ अरे होणारच नाही महाराज ते बरोबर. स्वभाव तो स्वभाव आहे, बरोबर की नाही. मला शिकवा. आणि अर्जुनाच्या माघारी किंचित परणे गेली जळून गुरु म्हणे न साधे संधान दुर्योधन सोडीला बाण. अवश्य म्हणे द्रोण मांडविले त्या हाती प्राण म्हणे देत राखून परणे पूर्ण वटाची छेदे का. ठीक आहे, मला बाण दिला हातात, सांगितलं दुर्योधनाला ही वडाचं झाड आहे, देत तसेच ठेवायचे आणि बरोबर बाणानं काय आणायचे, पानं हाणायचे. असं करतो. दुर्योधन सोडीला बाण किंचित परणे गेली झडून गुरु म्हणे साधे संधान व्यर्थ श्रम करू नको. मग त्यानं मारला बाण. मारलं तर जिथून बाण जेवढ्या जागेतून गेला तेवढे पानं तुटली, बाकीचे तसे. त्याने सांगितलं तुला हे जमणार नाही, तू नादीच लागू नको, व्यर्थ श्रम करू नको, फुकटचे कष्ट घेऊ नको. कशाला उगाच जागत होतो झोपा. गुरु पुढे गेला तिथून तो वटा खाली आला अर्जुन देखील गुरुचे ठाण परणे विलोकून वर पाहे. अर्जुन तिथं आला. महाराज गुरु तिथून द्रोणाचार्य निघून गेले होते. पाहिलं तिथं गुरुच्या ठिकाण बसलेलं आणि वरचे पानं तो पाहायला लागला. तो म्हणे कोठे वटपत्रे झडले दिसते अनुमात्रे म्हणे हे संधान शिरेन भेदूनी पाहो कैशे पा. वडाचे पानं कशामुळे तुटले काय याचा अर्जुनाने विचार केला आणि याला आपण आपल्या बाणाने याचा छेद करून पाहू. बाणावरी घेऊन ठेवून धारी उडतोड पाठविली अंबरी देत राखून परणे धरित्री छेदोनी पाडिली एकसरे. बाणावर ठेवून झारी काय केली, पाणी खाली नाही ठेवायचं, बाणावर ठेवली आणि उडतवे पाठविली अंबरी. झारीला बाण मारला, झारी कुठं पाठवली, आकाशात पाठवली. झारी आकाशात गेली आणि बाणानं दीर्घ जागी ठेवून सगळे पानं काय केले, छेदून खाली पाडले. एकदम तो धावण पुरवण परतली झाली. अर्जुन दिलेली वर्षावरी मग पुढे जाऊन धडकरी दिलेली करी गुरुच्या. तर झाली वापस आली, आकाशात मारलेली, हातातच झेलली, पाणी सांडू दिलं नाही आणि जमिनीवरही ठेवलं नाही. किती झेलली आणि गुरुकडे आला, हातात दिली. म्हणे का उशीर लागला येणे वर्तला पूर्तांत कथेला द्रोण वाटा खाली आला श्रीकरी. गुरुनीच्या उशीर काय झाला अर्जुनानं सगळं सांगितलं. पुन्हा द्रोणाचार्य वडा खाली आले, नवल पाहिला. अर्जुनास म्हणे अग्रोधक धारी तुला कशी ठेवली भूमीवरी येरो म्हणे धारली अंबरी तुझ्यात पत्रे पाडली. अरे द्रोणाचार्याने विचारला अरे शुद्ध पाण्याची धारी तो जमिनीवर कस काय ठेवली. जमिनीवर नाही ठेवली, म्हणजे आकाशात पाठवली, वरच्यावरी झेलली. आणि तेव्हा झारी वापस योस्तर पानं काय केले, पाडले. मागती झारी भरून पूर्ववत करी म्हणे द्रोण देत अवघे छदून पाडी आता धरणेवरी. आता मग गुरुनं परीक्षा घ्यायचं ठरवलं. गुरुनं सांगितलं आता हे मला परत करून दाखव. पुन्हा झारीवर पाठवून ती पानं काय कर, पाठवून दाखव, काढून दाखव. झारी झालेली अंबर तो देत तोडून समजत झारी झेलून ठेवताना मस्तक गुरु पदाची. ठीक आहे म्हणे. पुन्हा झारी पाठवली, दुसऱ्या पानात देत पाळली आणि पुन्हा झारी काढून गुरुच्या हातात दिली. गुरुने हृदय धरला अर्जुन अश्रू धारा स्रवती नयन सर्व साचीवर या भीषण प्रमोदक गुरु करी. आज गुरुने हृदय धरला अर्जुन, हृदयाला धरलं आणि दोन्ही डोळ्यातून द्रोणाचार्याचे अश्रू वाहू लागले. कारण
शिष्याचं महत्व वाढत गेलं की गुरुला काय होतो, आनंद होतो. असं तुकोबाराय म्हणतात, पुत्राच्या विजय पिता संतोषत सुखावत जाय. शिष्याचा महत्व वाढत गेलं की गुरुला काय होत असतो, आनंद होतो. मला अश्रुधारा दोन्ही डोळ्यातून काय होऊ लागल्या, पडू लागल्या. आणि सव्यसाचीवरी अभिषेचन, अर्जुनावर अभिषेक करायला द्रोणाचार्यानं सुरुवात केली. आणि महाराज सव्यसाची, अर्जुनाचं एक नाव आहे सव्यसाची. सव्यसाची म्हणजे दोन्ही हाताने ज्याला बाण सोडण्याची काय कला आहे. उजव्या हातानच नाही, डाव्या हाताने तसाच बाण सोडू देतो. बाप बाप वीर पार्थ म्हणून पाठी तापेल, पदक कंठीचे घाले त्यांना अर्जुनाचे गळा. बाप बाप काय अर्जुना आहे म्हणे, कारण पाठ थापटली आणि आपल्या गळ्यातले अलंकार काढून अर्जुनाच्या गळ्यात घालून टाकले. अर्जुन भांडारे विद्याधर अवघे माझे साठवीन, दुर्योधन दुःशासन नागोदन पाठी. द्रोणाचार्याने सांगितलं माझ्याजवळ जेवढे विद्येचं भांडार आहे सगळं अर्जुन साठवणार आहे. हे व्यर्थ जाणार सगळं अर्जुनाजवळ. मला जे असं बोलायला लोक दुर्योधन दुःशासन खाली पाहू लागलं, आहे का नाही. मूळ सभी हात आणि इच्छी पंडिताचा काय म्हणे या लोकातला समर्थ आहे ते वीर पार्थ, आयुष्य करेन या अर्थात तरीच द्रोण नाम माझे. द्रोणाचार्याने शपथ काढली या सगळ्या तिन्ही लोकात, नुसत्या पृथ्वीवर नाही, लोकत्रयात तिन्ही लोकात एक अर्जुन फक्त वीर आहे अशी अर्जुनाची कीर्ती मिळवून देईल तरच माझं नाव द्रोण ठेवून घेण्याचं ठेवणार नाही. म्हणजे अर्जुनाला तिन्ही लोकात योद्धा जोड ठेवणार, विश्वास आला ना अर्जुनावर. रथ कुंजराश्वयाने पैसने कैसे फिरावे समरांगणी, कैसे समजताशी फिरवणे ना स्वतःमा शिकवेत. सिंह व्याघ्र ऋषगल रोक नक्र उरक सतेज, शर भवान शराशी सौदन युद्ध करू शिकवेत. आणि मग वेगळ्या वेगळ्या प्रकारचे युद्ध करायला काय केली, हत्ती सोबत कसं करायचं, घोड्या सोबत कसं करायचं, मगरी सोबत, सापा सोबत, वेगळे 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 ऐक नाही युद्ध करायला शिकवायला सुरुवात केली. द्रोट धरणे युद्ध करणे, जलांत अंतरिक्षी झुंजणे, वज्र ठाण हलणे रणांगणे सर्वता. आकाशात कसं युद्ध करायचं, पाण्यात कसं युद्ध करायचं, नाही का नाही. आणि मला अशा प्रकारचे वेगळे वेगळे काय केले युद्ध शिकवायला. अस्त्र शस्त्रे नानाविध, मल्ल मेष वृषभ युद्ध, महेश सुकर मुसुंडे सुबद्ध, चुकून युद्ध करावे ते. शस्त्र अस्त्र, शस्त्र आणि अस्त्र, आहे का नाही, हे वेगळं वेगळं आहे. फेकून मारायचं जे हत्यार असतं त्याला अस्त्र म्हणतात, आणि हातात घेऊन तलवार वगैरे मारायचं असतं त्याला शस्त्र म्हणतात. भाला वगैरे फेकून मारायचा असतो त्याला अस्त्र म्हणतात. अस्त्र शस्त्र सगळ्या विद्याची. मल्ल युद्ध कसं करावं म्हणजे कुस्ती आपल्या भाषेत, ते मल्ल युद्धाचे. वृषभ युद्ध बैलासोबत युद्ध कसं करावं, अशा प्रकारचे युद्ध. महिषाबरोबर युद्ध कसं करावं, आणि डुकराची सुरकांडी उगवून त्याला कसं मारावं, कारण त्याची काय असते, सुरकांडी असते. शूल तोमर गदा शक्ती, चक्र लहुरी पाशगती, आशिलता मुदगल पाशुगती, विद्या सांगते गुरु तेव्हा. शूल शूळात शूळा बरोबर, गदा युद्ध, गदेची शक्ती कशी, चक्र कसं चालवावं, लहुडी वगैरे शस्त्रास्त्राचे नाव. आणि ते सुरू झाले. लक्ष भेदून शर परतून यावा सत्वर, जलशंदूचे पहिलं तिरण भेदून मागुती परतावे. बाण मारला, बाण लक्ष गाठलं पाहिजे, पुन्हा बाणही भात्यात वापस आला पाहिजे. ही विद्या काय वेगळ्या वेगळ्या विद्या बघा. मला अनेक प्रकारच्या विद्या द्रोणाजवळ होत्या, त्या अर्जुनाला शिकवायला सगळ्यांनाच. पण आता अर्जुन घेत होता उदार धनिकद्वारे येऊन, मिळते दैशे या चगलन, दैशे देश वेशे रांद्रन द्रोणापाशी सर्वदा. उदार जर धनिक धनवान आणि उदारे असं पाहिल्यावर मागणारे येतच राहतात. तसे देशोदेशीचे राजे द्रोणाचार्याकडे शिकण्याकरता येऊ लागले. हिरण्य धनियाचा सूत एकलव्य नामे किरात, विद्या शिकावया भेटन गुरु जवळी पातळा. हिरण्य धन्वी नावाचा एक व्यक्ती, त्याचा मुलगा एकलव्य, मला तो किरात होता, आहे का नाही. आणि ते विद्या शिकण्याकरता द्रोणाचार्याजवळ एकलव्य आला. राजकुमार म्हणत आम्ही क्षत्रियात किरात, योग्य नव्हे अर्थ म्हणून या दौडीला. योग्य नाही आता क्षत्रियाचे, कारण परशुरामांनी सुद्धा द्रोणाचार्याला सांगितलं होतं ब्राह्मण आणि क्षत्रिय सोडून तू विद्या द्यायची. आणि आपल्या गुरुला काय दिलेलं होतं, वचन दिलेलं होतं. आणि वचन देणं सोपं आहे, वचन पाळणं काय असतंय. आता आक्षेप येतात कितीतरी वचन, एखाद्या वेळ कितीतरी लाखो संकट येतात. भीष्माचार्यावर कमी संकट आहे.
आम्ही त्याला गेलो होतो पिंपळनेरला. पिंपळनेर म्हणजे निळोबा राहायचं पुणे जिल्ह्यात तिथं यावर्षी. तर मला तिथं आम्ही त्या कार्यक्रमाला सप्तेत गेलो. त्यावेळेस तिथं मिसाळ महाराजांचं कीर्तन होतं. विकासानंद महाराज मिसाळ ऐकलं का नाही तुम्ही मला माहित नाही. खूप मोठे वक्ता येतात आणि भक्ती प्रधान ज्यांचं काय आहे जीवन आहे ते असे त्यांनी कीर्तनात सांगितलं म्हणे. त्यांच्या गुरुचं नाव आहे. त्यांनी सांगितलं म्हणे मी शिक्षण पूर्ण झालं आणि गुरुंनी सांगितलं आता तुझं शिक्षण पूर्ण झालं, कीर्तन करण्याची तुझी इच्छा आहे का विचारलं. त्यांनी सांगितलं आहे. आता कीर्तनाला शिकलोय त्याच्यासाठी कीर्तन करण्याची माझी इच्छा आहे, कथा करण्याची माझी इच्छा आहे. त्यांनी सांगितलं कथा कीर्तन कर काय अडचण नाही, पण अगोदर मला स्टॅम्प पेपरवर लिहून दे काय की जेथे कीर्तन करावे तेथे तुला जर हा नियम पाणी सुद्धा तिथं प्यायचं नाही, पैसे बिशे तर मग लांबच राहिले, पाणी सुद्धा तिथं प्यायचं नाही असं जर लिहून देत असतील तर कीर्तन कर, नाही तर तुला करायचे तर कर, मी आज्ञा देणार नाही. कारण मी आज्ञा देणार तर ते पाप गुरुवरही पडणार नाही. म्हणून तुला असं होत असलं ते करतात. तेव्हा त्यांनी आम्ही अगोदर थोडी बसलो होतो निळोबारायच्या मंदिरात. तर मला त्यांनी जीवनभर जे पाळायचंय किती अडचणी येत नसतील का? खूप अडचणी येत राहा. पण आता दिलेला शब्द गुरुला वचन दिले ते काय करावं लागणार. द्रोणाचार्याने वचन दिलं होतं महाराज परशुरामाला, आपण रात्रीच पाहिलं की क्षत्रिय आणि ब्राह्मण सोडून दुसऱ्याला विद्या शिकवायची नाही. आला किरात होता आहे का नाही म्हणून, आणि राजकुमार होते, सगळे क्षत्रिय होते आणि म्हणून महाराजाला नाही म्हणून विद्या नाही सांगणार असं म्हणून त्याला वापस पाठवलं. दौडला त्याने वंदने गुरुचरण हृदय केले त्याचे ध्यान महावनी प्रवेशून मूर्ती केली द्रोणाच्या. तोही महाराज आता काय एकच होते. त्याने गुरुच्या चरणाला नमस्कार केला, जंगलात गेला आणि मूर्ती बनवली गुरुची आपल्या द्रोणाचार्याची. सरोवर केले उद्यान वंश जाळे परी घालून मृतिकेची गुरु प्रतिमा निर्माण भावे करून विद्या शिके. सरोवराच्या तीरावर महाराज एक जाळी होती मोठी, त्या जाळीजवळ एक मातीची मूर्ती बनवून आणि भाव ठेवला त्या मूर्तीवर आणि विद्या शिकायला सुरुवात केली. धन्य कोळ्याचा भाव विद्या साधन इतिहास सर्व अर्जुनाहून विशेष वैभव विद्येस त्यास लादले. बघा अर्जुनापेक्षाही त्याला काय भाव महाराज आणि महत्वाचं फळ देतं ते काय देतं भावच फळ देतो नाही का नाही. भावापुढे बळ नाही कोणाचे सबळ तुकोबाराय त्याच्यापेक्षा दुसरं बलवान काय नाही बळच नाही. पूर्ण विद्या भावास प्राप्त मुख्य भांडवल भावार्थ दयाविने सर्व कीर्तन साधन संभार काय कसया पूर्ण विद्या भावया प्राप्त. पूर्ण विद्या जर प्राप्त व्हायची असेल तर मुख्य भांडवल काय आहे भावार्थ. भांडवल तरी विश्वास नाही काय भावार्थ. भाव हाच अर्थ. भावार्थ शब्दाचा अर्थ काय भाव हाच अर्थ. अर्थ म्हणजे धन. खरं धन कोणतं आहे भाव. भावच खरं धन आहे. मला जर विद्या पूर्ण विद्या शब्द विद्या होईल प्राप्त, भाव नसला तरी ते पाठ होईल वगैरे वगैरे होईल, पण ती विद्या ठसावण्याकरता काय लागतो भावच लागतो. दयाविना सर्व व्यर्थ. महाराज माऊली ज्ञानोबारायांनी काय याच्यावर गोड दृष्टांत दिलाय. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात बनकर झाडे शिंपी जीवेसाठी पाडोनी जन्मे काढे आटी परी फळेशी तैची भेटी जै वसंत पावी. आपल्या हातात झाडाला पाणी खत घालणे झाड वाढवू नये, पण फळं आणायची असेल तर कोणाचा वाट पाहावी लागते वसंताची. तसं आपल्या जीवनातली विद्या पूर्ण व्हायची असेल तर गुरुची काय पाहावी लागते वाटच पाहावी लागते. नुसती वाट पाहून चालत नाही. तसं साधन तशी सेवा तसा भावही ठेवावा लागतो. साधन संभार काय असया मला जे काय काय आपला जर खरा भाव असेल ना तर गुरु काय लायकीचा आहे काही संबंध नाही. आपला भाव फळ जे मिळतं आपल्याला ते कशाचं मिळतं भाव धरी तया तारील पाशाना दुर्जना सज्जन काय करी. सज्जन हे महात्मा आहे पण दुर्जना काय करी. बरोबर आहे का नाही. आणि म्हणून भाव महत्वाचा आहे. मला एक कथा वाचायला मिळाली.
ऐकायला मिळाली राजेंद्र दासजी महाराजांच्या मुखातून. त्यांनी सांगितलं एक माणूस संन्यासाचा वेश तो होता, नास्तिक म्हणजे नास्तिक नाही काय म्हणतात वेशनी विष्णी माणूस होता, पण संन्यासी होता. आणि योग त्याला श्रद्धेनं म्हणला महाराज मला देवाला भेटायचंय. त्यांनी सांगितलं देवाला भेटायचंय, जाय अन्न पाण्याचा त्याग करून तिथं बैस. काहीतरी मंत्र दिला, गेडा वाकडा त्याला येत नव्हता, एवढा आपला मंत्र दिला बैस म्हणून येतो याची श्रद्धा. यानं वेड्या वाकड्या मंत्राचा जप सुरू केला आणि काही दिवस निघून गेल्यावर भगवंत काय झाले त्याला प्रसन्न झाले, समोर आले, कडकडून भगवंताला मिठी मारली. भगवंता मला माझ्या गुरुनं माझ्यावर उपकार केले म्हणून तुम्ही मला भेटले. देव म्हणले वेळा आहे रे तू, भोळा आहे. म्हणजे काय झालं देवा? आणि सांगितलं तो गुरु आहे का तुझा गांजा कशी येतो व्यसनी आहे आणि त्याला तू काय म्हणतो? गुरु म्हणतो त्यानं सांगितलं देवा खबरदार याच्या पुढे शब्द काढला, खबरदार माझ्या गुरुविषयी एकही शब्द वाईट बोलले तर आता मी ऐकून घेणार नाही. असं कोणाला म्हणले? देवाला. का? तो व्यसनी आहे पण तू त्याच्यामुळे तू भेटला ना. तो कसा आहे मला माहित नाही पण त्याच्यामुळे मला देवा तुम्ही भेटले हे काय आहे तेवढंच खरे. संजय म्हणतो त्यांनी दातारू आमचा आमचा बोलता हे बोलता वाचा आमच्या वाणीला मळ लागेल धृतराष्ट्र दातारू आमचा. बरोबर आहे का नाही? तो कसा आहे मला माहित नाही पण त्याच्यामुळे हे प्राप्त झालं हे मला माहिती. बरोबर आहे का नाही? धन्य कोळ्याचा भाव म्हणजे काय त्याचा भाव असेल? भाव तयारीनं सर्व व्यर्थ साधन संभार कसं आहे. भाव नसेल तर बाकीचे साधन सगळे काय आहे व्यर्थ आहे. एकलव्य पारदेशी एकदा गेला महावनाशी, तो द्रोण शिष्य भारशीन त्याची वनापाताला गेला शिकारी. एकलव्य एक वेळेला चालला होता महाराज. तिथं द्रोणाचार्य सगळ्या शिष्यांना घेऊन आले. एक करीती अचूक संधान स्वापदे पाळी ती विंदून एकाचे चुकती बाण हसत एकतायत. ते चालू झालं, कोणाचे बाण उकू लागले, कोणाचे लागू लागले, हसू लागले, चालू होतं त्यांचं. शक्यरात फिरून वनी येत आश्रमाला गुणी तो सारखे वदन पसरून पुढे धावत तोरेने. सगळे शिष्य तो किरात म्हणजे तो कोळी फिरून वनात फिरून आश्रमाकडे येऊ लागला. तर एक कुत्रा तोंड पसरून काय पुढं धावू लागला. एकलव्य सोडून बाण सारमेयाचे खिळले वदन महाघारे एक पडकुलन कौरव पांडवी देखील. कौरव पांडवांना त्या सगळ्या तोंडातले बाण पाहिले. म्हणे कोण्या वीराचे सन्नाने खिळले ग्रामसिंहाचे वदन मुखामाचे वरले बाण अंगात धक्का न लागता. कोणाचा वीर असेल काय नियम हेमनियाचा किंवा ग्रामसिंह. ज्ञानेश्वरीतली भाषा आहे. माऊली ज्ञानोबा आहे कुत्र्याला कुत्र कधीच म्हणत नाही. तर काय म्हणतात या ग्रामसिंहाची या परी मिळणी ठाव ठाव नाही. या ग्राम जैसे ग्रामसिंहाच्या ठाई मिळणी ठाव ठाव नाही. ग्रामसिंह मला माऊली बोलत असताना सुद्धा खालचं बोलत नाही त्या शब्दा म्हणून अवघड. ज्ञानेश्वरी कळायला अवघड त्याच्यामुळे जास्त आहे. भाषेतूनच कळायला काय दृष्टांत सुद्धा काय येतं उच्च भाषेत येतं. ब्राह्मणाची भाषा उच्च भाषेत काय आहे शुद्ध भाषेत दृष्टांत सुद्धा. एक 11व्या अध्यायात आहे ज्यावेळेला भगवंतांना मुख पसरलं आणि मुख पसरल्यावर तू अर्जुन बोलला तेव्हा तुझ्या तोंडात कोण 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 चाललंय. तिथं त्यानं काय म्हटलंय अर्जुनानं वरील श्लोकात असं म्हटलंय की सुतपुत्र तथासो. सुतपुत्र म्हणजे कर्ण, सुतपुत्र सुद्धा तुझ्या काय गेला तोंडात गेला. माऊली ज्ञानोबारायांनी कर्णाचा उल्लेख करत असताना वरी सुतपुत्र आहे श्लोकात, खाली सुतपुत्र नाही. आहा आहा कर्णवीरो, आहा आहा सहस्त्र कुमारू, गेला गेला कर्णवीरू. सहस्त्र कुमारू 1000 हात असलेल्या सूर्याचा मुलगा तुझ्या तोंडात गेला. व कसा आहे तो कर्णवीरू, वीर असलेला. सगळे आपण उत्तान पाद म्हणतो बरोबर आहे ना. उत्तान पाद, पाद म्हणजे पाय, पायच होतं पाद म्हणजे. पण तेवढी भाषा बरोबर वाटत नाही. माऊलीने उत्तान पाद नाही म्हणलं, उत्तान चरणाची या बाळा काय द्रौपदीचा उत्तान चरण म्हटलंय त्याला. उत्तान पाद, उत्तान चरण नाव नाही, नाव काय उत्तान पाद. पण माऊली ज्ञानोबा उत्तान पाद म्हणत नाही, उत्तान चरण. बघा ग्रामसिंह त्याच्या तोंडात ते सगळे बाण पाहिले. कोण असेल कोण असं की याच्या अंगाला धक्का नाही, तोंडात जिभीला बाण लागला नाही, बाणात ते तोंड भरलं. अर्जुन चकित पाहत पुढे देखील केला. त्यास अर्जुन पुसतो गुरु तुझा कोण असेल. अर्जुनाने याला बघितलं, एकला वेळा सांगितलं कोण आहे तुझे गुरु. गेलो म्हणे माझा गुरु द्रोण. मग अर्जुन माघारा परतो जात नर याने बैसून तो भारद्वाज ते पाहताला. आणि कोण आहे गुरु ते सांगितलं द्रोण.
द्रोणाचार्य काय आहेत माझे गुरु आहेत. हे अर्जुनानं ऐकलं, पालखीत बसला आणि वापस निघाला. आपल्या गुरुने याला शिकवलंय कधी? अर्थ म्हणे मधून विशेष विद्यालय दिली की राहतात, गुरु म्हणे चलवना संडाव्या मास की राहतात. मला सांगितलं माझ्यापेक्षा तुम्ही त्या कोणाच्या पोरा जास्त विद्या सांगितलं दाखव कुठे येतो. आता द्रोणाचार्याला माहित नाही काय येतात, नाही का? हिरो म्हणे माझा गुरु द्रोण. मग अर्जुन मा घरा पार्थ म्हणे मधून विशेष कालोनिया तोंडासन प्रेमेकर विचारणाक्षर आले तयाच्या आश्रमात तो गुरु देखील आपली प्रतिमा एकलव्य नावाने प्रेमान लोटांगणी. तसे द्रोणाचार्य तिथे आले आणि द्रोणाचार्य आल्यावर महाराज काय आनंद झाला एकलव्याला, ऐका नाही. लोटांगण घातलं चरणावर आणि महाराज ओळखलं. घालून या तृणासन प्रेमेकर चरणक्षालन उतरून पुढे ठेवला. महाराज गवताचं आसन घातलं, पाय धुतले आणि पाय धुवून काय केलं, त्यांच्या पूजा वगैरे काय केली. फले पुष्पे आणून गुरु वचन करी तसे गुरुची पूजा केली. गुरु म्हणे तू माझा शिष्यरा दक्षिणा अंगुष्ठ छेदून येणे करता अनुमान आणि उतरून पुढे ठेवला. मला द्रोणाचार्याने सांगितलं तू एक काम कर, माझा फक्त तू शिष्य असेल तर मला गुरु दक्षिणा दे आणि तुझा काय दे अंगठा दे. त्या आज्ञा अजून चालत जितके पृथ्वीत किरात ते सर्व बोटीचे ओढीती शीत अंगुष्ठ न लाविती सहसाही. आणि किरातात ती अद्यापही काय चालू आहे, परंपरा चालू आहे. मला धनुष्याची दोरी किरात अंगठा न लावता ओढतात असं सांगितलं. आज त्यांच्यात परंपरा चालू आहे. संतोषला गुरुद्रोह एकलव्य सुवनी स्थापन एक विशेष केला अर्जुन कोळे होऊन जाणीले. महाराज आहे का, गुरुला आनंद झाला. एकलव्याला तिथं स्थापन जंगलातच ठेवलं आणि याप्रमाणे अर्जुनाला सगळ्यापेक्षा काय बनवलं, विशेष बनवलं. आता काय याच्यावर आक्षेप आहे बरं का. आता खूप आता आपण तिकडे जात नाही, आपल्याला त्याचं बाकीचं माहित नसतं. पण जे हिंदू धर्मावर आक्षेप घेणारे आहेत या महाभारतावर रामायणावर वगैरे, त्यात हे म्हणतात की महाराज एका ब्राह्मणानं एका कोळ्याचा काय घेतला अंगठा, जातीवर आणले ते जातीवर का घेतला असेल बरं अंगठा, चुकलेच ना महाराज. काय केलं होतं त्यानं, अंगठाच का घेतला, त्याचं कारण होतं पुढे महाभारतीय युद्ध होणार होतं आणि महाभारतीय युद्धाची तयारी महाराज अनेक वर्षापासून देवान चालू केली होती. एवढंच नाही, पांडव जन्माच्या अगोदरपासून काय चालू झाली होती, तयारी चालू झाली होती. महाराज उद्या एकलव्य दुर्योधनाच्या बाजूने जर उभा राहिला असता तर अर्जुनाचा विजयच होत्याला नसता. आणि म्हणून ही सगळी काय होती, ही सगळी देवाचीच तयारी होती. कर्णाला एवढे शाब्य नाही, तयारी कुणाची होती, भगवंताची इच्छा होती तशी ती. आणि फक्त भगवंताच्या इच्छेत भीष्माचार्य द्रोणाचार्य सहभागी झाले. कारण महाराज भक्त होते ते, त्यांना फक्त एकच माहिती होतं की आमच्या मालकाच्या इच्छा जशी आहे तसं करायचंय, आमच्यावर आक्षेप आला तरी हरकत नाही, मालकाची इच्छा पूर्ण करायची. आम्हाला एवढं माहिती. आम्हाला कोण नाव ठेवतंय वालोजनमज म्हणत असेल तरी काय म्हणायचं, कोणाला म्हणतील, मालकाची इच्छा पूर्ण झाली पाहिजे. कौळणी तरी काय केलं, तेच केलं ना महाराज. म्हणून सगळ्यात अर्जुनाला काय केलं, श्रेष्ठ बनवलं. असो अवघेरा जलंधर झाले धनुर्वेद निपुण गदा युद्धे सुजानन दुर्योधन भीमोपय. आता मग सगळे राजकुमार अशा प्रकारे धनुर्विद्येत पूर्ण झाले. गदा युद्धात चांगला जाणता भीमदादा दुर्योधन गदा युद्ध चांगलं करत होता. धनुर्विद्येविषयी करणं अर्जुनाशी त्वरादावी पूर्ण शकुनी खड्ग धरवणं सहदेवाशी ईर्ष्या करी. धनुर्विद्येविषयी अर्जुनाला महाराज कर्ण कधी असा घेऊन व्हायचा आणि शकुनी सहदेवाशी वैर करायचा. नकुलाशी युद्धात बुद्धी चुकरी शकुनी रथारोहणे धर्म समर्थ शल्य भावी त्याची भिडाया वगैरे एकमेकाचे द्वेष चालू होते. असो परीक्षा पाय शिवगुणी वंश त्यावर काष्टिकेले विशेषण सुरंग करून स्थापिला. असो सगळ्यांची आता काय पाहायची म्हणले, परीक्षा पाहायची. आणि परीक्षा पाहायची म्हणून वडाच्या झाडावर बांबू लावला आणि त्या बांबूवर लाकडाचा पोपट ठेवला.
बांबू लाकडाचा पोपट, आणि असा विशेष तो पोपट रंगवून ठेवला, सुरंग चांगल्या प्रकारचा रंगवून तयार करून ठेवला. शिष्यात सांगितलं गिर पाडारे बिंदून तो पंडिता ज्येष्ठ नंदन धर्मराज उठला. असं सांगितलं या पोपटाला पाडायचं. धर्मराजा पहिले उठले. गुरु म्हणे पाहिणे आलो वरी काय दिसते सांग कोण, येरो म्हणे वंशी कीर पूर्ण ही दृष्टी माझी वासत अशी. ऐका नाही सांगितलं याला पाडा, ऐका नाही याचा छेद करा. मला काय दिसतंय विचारलं तर त्यांनी सांगितलं पूर्ण दिसायला लागलंय, बांबू दिसतोय, झाडे दिसतंय, सगळं दिसतंय. गुरु म्हणे न साधे संधान ठेवे खाली धनुष्यबाण द्रोण घरात राजनंदन ऐशच करू पाहती. सांगितलं तू बाण ठेव, तू आणूच नको, तुझ्याकडून शेर संधान साधल्या जाणार नाही. सगळ्यांनी तसेच उत्तर दिले. मग उठला अर्जुन चापास वगैरे विला बाण. मग म्हणे गुरु द्रोण काय दिसते सांग. अर्जुनाने तो प्रश्न विचारला काय दिसतंय तुला. यरो म्हणे कोराचे कंटे गिराचे कंटे तीन रेषा दिसते दृष्टी आज्ञा द्यावी मध्ये सृष्टी मध्ये रेषा भेदितो. सांगितलं तो जो पोपट आहे त्याच्या कंठावर 3 रेषा आहेत आणि मला आज्ञा करा बरोबर मधली रेषा हाणतो, फक्त तुम्ही आज्ञा करा. हो म्हणत असं गुरुवर. मला ज्ञानेश्वरी पारायण कर, तुम्हाला सांगू गाथा ज्ञानेश्वरी पाठ करायची असेल, जर पारायणातच पाठ करून घ्यायची असेल तर फक्त पुढचे अक्षरच दिसले पाहिजे, स्वतःचा देह नाही दिसला पाहिजे, तर पाठ कसे पारायणात. नाही तर असे मी दाखवून देईन तुम्हाला. माझ्या बरोबर एक माणूस होता, विद्यार्थी, मुलगाच विद्यार्थी होता. मला 108 पारायणे केली होती, एकही ओवी पूर्ण म्हणू शकत नव्हता. श्रद्धा खूप होती त्याची, खूपच श्रद्धावान, एवढा श्रद्धावान महाराज की त्या श्रद्धेला दंड होत होता. पण बिचाराच्या एकही ओवी काय नव्हती, पाठ नव्हती. मी म्हणतो आम्ही सोबत राहायचो, सोबत बसायचो, 6 महिने सोबत होतो. मला इतकं श्रद्धावान, एवढा कठोर, 9 तास आम्ही उठायचो नाही. एकदा बसले ज्ञानेश्वरी घेऊन 9 तास. पण मी म्हणायचो ते पाठ कसं होत नाही, ते मला बुद्धीच नाही दिली देवाने. मला काय होत नाही, पाठ होत नाही, काय अडचण आहे काय माहिती, पाठ होत नाही. अशा प्रकारचं होत. हो म्हणतात गुरुवर. आता एका महात्म्याला त्यानं जीवन अर्पण करून दिले त्या मुलाला. मला लग्न करायचं नाही आणि जीवनभर महात्म्यांची काय करायची सेवा, कुठे कीर्तनाला जायचं नाही आणि काहीच करायचं नाही, जीवन अर्पण केलं. हो म्हणतात गुरुवर. अर्जुने तत्काल सोडिला शर मध्य रेषा भेदून किरण धरणीवरी पाडीला. महाराज हा म्हणल्याबरोबर द्रोणाचार्य हो म्हणले नुसते, बरोबर बाण सोडला, मधली रेषा पाडून त्या पोपटाला खाली पडलं. संधानी बैसाला असतं जे कोण गुरु अलिंगर भला रे भला फिर पाडतात पाठ. आता महाराज चांगलं केलं की पाठीवर शाबासकी मिळणारच. भला 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 गंगे स्नान करू गुरुद्रोण महाजरचर धरिला चरण कंठापर्यंत गेला धरण सर्वाला गुण गुरु सांगे. महाराज गंगेत गुरु द्रोणाचार्य स्नान करू लागले. मगरीनं त्यांना पकडलं आणि पकडून गळ्यापर्यंत काय केलं, कंठापर्यंत गिळायला सुरुवात गिळलं. सर्वाला हाका मारायला सुरू केल्या द्रोणाचार्यांनी. मग म्हणे हा मगर मारून येदवा पुत्र हो मत सोडवा ऐसे समजता की ते द्वा परी जेली कोणी न प्रवेश. सगळे काठ होऊन पाहू लागले पण पाण्यात कोणी शिष्य उडी घालायला तयार, कोणीच उडी घालणार. वाचवा 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 म्हणायचे द्रोणाचार्य. एक कौरव वाढलं पती एक ते शस्त्र सांगितली. मग हाक मारे गुरुमूर्तीनं धावे अर्जुना सोडवे. मग कौरव एकामाग एक लपू लागली, एकामाग एक लपू लागले. त्या वाटलं महाराज एक विद्याचे त्या वाटलं कुठं ताण घेता नाही का नाही. मला मग गुरुना आवाज दिला, हा अर्जुना सोडव मला, घेऊन या धनुष्यबाण, घेऊन या लगबगे धावेला अर्जुन उदकाट गोळी देऊन शिष्य मारतो छेद. महाराज अर्जुन होता, हाक मारल्या बरोबर धावत गेला, पाण्यात गोळी मारली आणि मगरीचा काय केला, छेद केला. गुरुच ढकाना लागता पूर्ण त्याशीच छेदिले 5 बाण. पृष्ठी घेऊन गुरु द्रोण जला बाहेर आणि गुरु धक्काला बुद्याला नाही 5 बाण मारले त्या मगरीला आणि महाराज मारलं त्याला. गुरुला आणलं बाहेर. गुरु म्हणे धन्य कुंती माऊली तुझची एका प्रसवली गजेंद्रा सोडई वनमालीन तैशी ख्याती केली तुआ. सांगितलं जसं देवानं गजेंद्राला सोडवलंय तसं तो मला सोडवलंय. धन्य धन्य तुझे धन्य माता पिता प्रसन्न झाला गुरुद्रोण ब्रह्मशीर जय अभिधान सगळे मंत्र सांगून अस्त्र दिलेले अर्जुना. प्रसन्न झाले महाराज आणि प्रसन्न झाल्यावर महाराज लाखो करोडो रुपये धनानं जे होत नाही ते प्रसन्नतेनं काम होतं आहे का नाही. म्हणून प्रसन्न करून घेतलं आणि ब्रह्मास्त्र काय केलं, घेऊन टाकला अर्जुनाला.
प्रसन्न झाल्यावर काय देणार नाही. देऊन टाकलं ब्रह्मास्त्र महाराज अर्जुनाला. सगळेच मंत्र सांगून मंत्र बीज मंत्रासहित ते देऊन टाकलं. ज्याचे प्रतापे ते जातो छाणा होणं शक्य वृत्तांत ब्रह्मांड ग्रासेल समस्त क्षण माते. ब्रह्मास्त्र असे महाराज की काळ सुद्धा ज्याचा तेज सहन करू शकत एका क्षणात ब्रह्मांडाचा नाश करण्याची ताकद त्या ब्रह्मास्त्राचे. द्रोण म्हणे ते क्षणी वीरचक्र चोडा म्हणे हे अस्त्र रक्षी प्रयत्नी सोमवंशी विजय ध्वजा सांगितलं. या अस्त्राचं तू चांगल्या प्रकारे रक्षण कर कारण चंद्रवंशाच्या विजयाचा ध्वज तू आहेस. मग पार्थास करी धरून सभेसाला गुरु द्रोण भीष्म धृतराष्ट्राला म्हणून आज्ञापित ते दवा. अर्जुनाला आपल्या हाताला धरलं आणि सभेत घेऊन द्रोणाचार्य आणि अर्जुनाला भीष्माचार्य धृतराष्ट्राला आज्ञा सोडली. त्यांनी विद्या कुमाराशी झाली पूर्ण त्याची परीक्षा पहा बैसवण रंगाकार एक निवडून समस्त मिळा एकदा. सांगितलं सगळ्यांची विद्या पूर्ण झाली आता परीक्षा घ्या. पहा कोण काय शिकलंय कोण काय शिकलंय. रंगशाळा तयार करा आणि महाराज काय करा यांची परीक्षा बघा. मग प्रधानात सांगून गंगा कुमार बोलावणी चतुर सूत्रधार रंग राम निर्मिले सुंदर विद्या परीक्षा. भीष्माचार्यांनी सगळ्या सेवकांना आज्ञा केली. रंगशाळा तयार केली. पुढील वृक्ष गुळमे तोडून भूमिका केली अवघे समान भूमी दैवते शांत म्हणून बलिदाने समर्पिले. मग ते सगळे झाडं बिडं पाडून मोठी जागा तयार केली. तिथं पूजा वगैरे केली. रथ गज तुरंग सबल फुलावया स्थळ केले विशाल विठ्ठल ते सारखे चपळ तळपती वीरते काही महाराज काय वीर होते. वीर सारखे चपळ काय सगळे तिथं वीर होते. हत्ती वगैरे घोडे फिरायला जागा केली. चंदन कर्पूर कस्तुरी चूर्ण मूर्ती की माझी मित्र करून 1600 केले संपूर्ण बाहूस लावून पितावया. आणि मग आता काही कुस्त्याची आखाडी होती त्याच्याकरता एक माती चांगली तयार केली. त्याच्यात सुगंधी काय टाकलं कस्तूर कापूर चंदन त्या मातीत मिसळवलं सुगंधी येण्याकरता. नवरत्न मंडित मंडपुगणी वंच निर्मला शतकणी ऋषीराजे प्रजेवणी पाहावयास बसले. सोमकांत सूर्यकांत पाशाने सवाल चिलित एकक्षणी स्फटिकांच्या श्रेणी झळकते सूर्यासारिका. स्फटिकांच्या भिंती येत मला सोमकांत मणी सूर्यकांत वगैरे मणी आणि अशा प्रकारचे त्या मण्याच्या तेजाचे तिथं मणी प्रकाश द्यायला होते. सुवर्णाचे तुळवट हिऱ्याचे खांब सदळ गरुड पाचूचे दांडे निटून किलचा केली माणिकाच्या. सुवर्णाचे तुळवट सुवर्णाच्या बैठका बसायला होत्या. आता ती राजाची सभा आहे काय देतो महाराज हिऱ्याचे खांब येतो दाट खांब असे हिऱ्याचे गरुड पाचूचे दांड त्याला ते आडवी लाकडं बांधलेले असं दिव्य स्तरणे घालून समोर ते बैसले येऊन प्रज्ञाचक्षु गंगानंदन कृपाचार्य शिष्य असे. आता धृतराष्ट्र महाराज भीष्माचार्य कृपाचार्य सगळ्या शिष्यांना घेऊन आले बसले. बाल्यकाने विदुर व्यास वैशंपायन शुकेंद्र जयमिने संजय ब्रह्मपुत्र नारद स्वामी बैसले. बरोबर बाल्य ऋषी होते विदुर होते व्यास होते वैशंपायन शुकाचार्य जयमिनी संजय ऐका नाही असे नारद हे सगळे येऊन तिथं बसले. अकस्मात घनश्यामूर्ण शुभ्र यज्ञ पवित्र शुभ्र वस्न श्वेत पुष्पमाला घालून शुभ्र चंदन चर्चेला. अकस्मात श्याम वर्ण असलेला शुभ्र यज्ञ जानव घातलेला ऐका नाही महाराज श्वेत ढवळ्या फुलाच्या माळा गळ्यात घातलेल्या शुभ्र चंदन लावलेलं शुभ्र हिऱ्याचे पदक मुक्त माळा लोटलेली शिष्यासहित सूर्यकांत द्रोणाचार्य पाहताना. असे द्रोणाचार्य आता सभेत आपले शिष्य घेऊन आले. मोत्याच्या माळा घातलेले सगळ्या शिष्याबरोबर धृतराष्ट्र गंगानंदन उठून देती अभुत्तान श्रेष्ठासनी बसून केले पूजन. महाराज धृतराष्ट्र आणि भीष्माचार्याने उठून त्यांना काय केलं त्यांचं स्वागत केलं. त्यांना उच्च आसन बसायला दिलं. कुंती गांधारी असंख्य स्त्रिया सदेशी भाऊ पातळीया जेथे लावलेल्या मुक्त जाळीया नारबाई सती पाहावया. सगळ्या स्त्रिया कुंती गांधारी वगैरे सगळ्या असंख्य स्त्रिया आल्या. गजपुरुषा प्रज्ञा प्रजा बहुत नारी नर पातळी देत यशोदेशी नृप धावतन परिवार पाव. अनेक राजे काय असते ज्या त्या काळात त्या त्या याला महत्व असते बरोबर आहे का नाही. ज्या त्या काळात पहिल्यांदा ज्याच्या लग्नाला जास्त बैलगाड्या गेल्या त्याचं लग्न काय मोठं आहे का नाही. पहिल्यांदा ज्याच्या दारात हत्ती त्याला काय मानायचे सगळ्यात गदांत लक्ष्मी. हत्ती ज्याच्या दारात होते त्याला श्रेष्ठ मानायचे. आज जर कोणी हत्ती दारात बांधला तर लोक म्हणजे सरकत चालू केली का काय हसतील ना लोक त्याला. आज गाडी असेल मोठी तर तो काय मानला जातो मोठा. काळ बदलला मोठेपणाच्या व्याख्या काय होत जातात म्हटलं जातात आहे का नाही.
आजही तुम्ही जर नगर भागात गेले, नाशिक भागात गेले, नगरच्या थोडे पुढं नेवासा वगैरे तिकडं, तर तिकडं जर लग्न करायचं असेल मुलाचं, व आमच्या गावात मुलगा आहे असं कोणा सांगितलं, तर ते जमीन किती आहे विचारत नाही, त्याच्याकडे गायी किती आहेत विचारतात. जेवढ्या जास्त गायी तेवढं त्याचं महत्व जास्त. कारण तिकडे दुधाला सगळे आपल्या नगर नेवासालाच कंपनी आहेत ना दुधाच्या. आणि मग मला अनेक मोठमोठ्या 5-5 लाखापर्यंत काय ते काय का माणसाकडे एक गायीचे 5-5 लाख रुपये, 25 लिटर 30 लिटर दूध देणारी एक गाय, 3 वेळेस तिथं काय काढावं लागतं, दूध काढावं लागतं. अशा प्रकारे त्याच्या भागातला जिकडे तिकडं आपल्याकडे सोयाबीन कोण पेरली जास्त, किती बी पडलं, काही काही तर महाराज 5 एकरात 25 थैल्या पाळल्या, पोरात लग्न करायचं आपल्या 25 थैल्या पाळल्या. उतार किती काही येणं, पण बियाहून जर ठरत असेल तर मग नाही काय. मला अनेक ऋषी आले, अनेक ऋषीच्या पंक्ती बसल्या, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र 4 वर्णाचे त्या कशाला आले, बघायला आले. तंत वितंत गण ग सुस्वर लागले वाद्यांचे गजर, पातळे महावीराचे भार शस्त्रार श्री सिद्ध होवनी. आणि मग अनेक प्रकारचे काय होऊ लागले, शस्त्र अस्त्र विद्या. कडालेल्या महाशक्ती कडक यंत्राचे दोन्ही गाजती, महावीर आकार तीन बाबू कुटीचे सत्राने. आता मला मोठ्या मोठ्यानं काय करू लागले, आरोळ्या ठोकू लागले वीर, बळे ठोकल्या राजगिरी, तो नाद नमावे अंबरी, उर्वे मंडल थरारीन धाके अंतरी भोगींद्र. इंद्राला घाम सुटला एवढे त्या वीरांच्या आरोळ्या. मग नमोनिया द्रोण गुरु द्रोण क्षत्रिय पूजली संपूर्ण, रक्त पुष्पमाला घालून रक्त चंदन चर्चेला. आणि मग गुरुची अगोदर सगळ्यांनी पूजा केली, शस्त्रास्त्राची पूजा केली. आणि महाराज आचार्याची आज्ञा घेऊन रायती शस्त्रविद्या संधान आयुष्य करती वीरगर्जन नाथ. आणि मग ज्याला जे शिकलं होतं ते काय करू लागले, दाखवू लागले आपापले खेळ. अचूक वीराचे शस्त्रसंधान मंत्राच्या समस्त यमदंष्ट्र अतितीक्ष्ण भाले काठिया गुप्तिया जाण कार्तिका शक्ती दारुण खटक बाण सूर्या. मग ज्यानं जे शिकलं होतं, काही ना तोफा कशा चालवायच्या, काही ना भाले कसे चालवायचे, काही बाण कसे चालवायचे, काही ना काट्या, त्या काट्या कशा चालवायच्या, खटक कसे धरायचं वगैरे वगैरे. दशग्री शतग्री ती गारे पाशुपत परशु पट्टी शतुधारे तळपत पाशड ओढे वज्र तोमर धडकतन चक्रे चेंडू मुदगल गदा. मग कोण गदा कोण चेंडू, त्याच्या ते खेळ काय करू लागले, दाखवू लागले. अर्गदासाने खंडे भेटी माला हस्तपाशाना लोह शृंखला लोह वृश्चिकव कंटक माला उलट यंत्रे अचोक. अस्त्रे सोडून आवृत्ती जे शस्त्र धरली हाती, त्याचा अभिमानी तेच तळपती गती दाबिती विशेष. आणि मग ज्याच्या हातात जे शस्त्र होतं त्याचा अभिमान होता, असावं नाही का नाही, होता अभिमान. माझं शस्त्र मी सगळे श्रेष्ठ करून दाखवेल. करे गडाना धरिती अस्त्र एक जेठी अनिवार, करे गडाना धरिती अस्त्र शस्त्राचंही करण मोडीती अकस्मात येऊनी. काही काही महाराज एवढे श्रेष्ठ मल्लविद्या शिकलेले नाही का नाही, त्यांना बाणाचंही काम नाही आणि शस्त्रास्त्राचंही काम नाही, त्यांच्या बाहुबलानंच काय करायचे ते योद्ध्याला जिंकायचे असे होते. पक्षासारखे येऊन अंगी टाकी ती मोडून शस्त्रे न्यावी हिरोडीन मनगटे त्वरे मोडून. कुणकुडून उडी मारायचे, कसे यायचे, आपल्या शत्रूच्या हातातलं शस्त्र काय करायचं, पळवायचं, त्याचं मनगट मोडायचं. काय महाराज आचार्य द्रोणे शिकविले नाना शस्त्र संधाने, वीररस माजला त्याने दिवस रजनी आठवण्यात. रात्र दिवस ते दाखवू लागले. तो हाक वाजले अत्यद्भुत वाटे हृदय दचके वृत्तांत सभा झाले वैभवतन हाके सरशित. कोणतरी जोरात आवाज दिला, असा आवाज दिला की महाराज वाटे हृदय दचके वृत्तांत, की त्या आवाजानं काय काळ काय होईल दचकेल असा आवाज दिला महाराज. आणि हा कोणाची आवाज आहे म्हणून सगळे काय करू लागले, त्या हाकेच्या आवाजाकडे पाहू लागले. की दोघे आले ऐरावती की सिंहाचे दोघे गर्जती, आरोळे ऐकून याची 3 महावीर त्रासले. महाराज ऐरावती हत्तीवर जसे 2 सिंह बसून यावे तसे ते आले, आरोळ्या करू लागले. सगळे महावीर कष्टी झाले. तो भीम आणि दुर्योधन प्रचंड गदा हाती घेऊन विचित्र मंडळे राहून बले परजेती हसतात.
एका बाजूने भीमदादा आणि एका बाजूने दुर्योधन, दोघांच्या हातात गदा. आणि महाराज गदा दोघांनी काय केलं, गरगर फिरवायला सुरुवात केली. ते दोघांचं होतच पहिल्यापासून जास्त शत्रुत्व. मुखे गर्जना करून मयूरी पिटिती चरण ओंकारे फळती पंचनंत शलोगी आणेवार तोंडानं गर्जना करू लागली. ऐक नाही, दशनी चाविती आधार आरक्तवर्ण झाले नेत्र श्वश्मश्रू पिळून सतोरण पदे पुढार टाकीती. मला दोघे दात खाऊ लागले. आता ती कला दाखवणच नव्हती, युद्ध कौशल्य दाखवणच नव्हतं, एकमेकाचं काय उफाळून आलं होतं, आता शत्रुत्व उफाळून आलं होतं. आहे काय हसता हसता भांडण शत्रुत्व होतं महाराज बालपणापासूनच त्यांचं. आरक्तवर्ण दोघांचे डोळे असे रक्तासारखे लाल झाले. महाराज अशा प्रकारे श्मश्रू पिळून सत्वर विषा पिळू लागली एकमेकावर. आणि पाय पुढं एका एकाचे प्राण घ्यावा सिद्ध गदा उचलून तो हाकार झाला पूर्ण महावीरच बनले. आता ते गदा घेऊन निघाले तर जीवच घ्या एकमेकाचा. एक वर नीती एक म्हणजे धन्य भीमसेन कृतांत एवढं नमो बाणार आहे. पुढे काही म्हणे अरे आता लोकांची चर्चा, अहो दुर्योधन ऐकत नाही, काही काय म्हणजे नाही नाही भीम ऐकत नाही. नाही ह्यो पक्ष येणार कोणता जाणार काय नाही, तुला त्याची चर्चा चालतं का नाही. मागं ते टीव्हीवर तुम्ही ऐकत नाही, खासदारकीच्या अगोदर एका त्या भांडणाहून एकानं खून केला एकाचा. तर ह्यो म्हणता ह्यो पक्ष येणार आणि त्यो म्हणतात त्यो येणार. आणि त्या दोघांचे इतके भांडणे गेले की त्याच्याजवळ चाकू होता, त्यानं खासदार दुसऱ्याचा काय केला, खूनच केला. म्हणजे इथपर्यंत आता येणार कोण आणि जाणार कोण ते देवालाच माहिती. त्याचं प्रारब्ध आहे का नाही. काही काही माणसाला ते एकच काम आहे, काय 2 तास बातम्या ऐकायच्या आणि 2 तास तिथं नेऊन गप्पा हाणायच्या. ऐकायचं तुम्ही पाहिलं हो काय झालं बुवा ते असं म्हणला त्यो तसं म्हणला त्यो तसं. आणि ते म्हणणारे संध्याकाळी सगळे एका जागेचे वृत्तांत येऊन बाणार आहे त्या. परत मग कोणी म्हणे ह्यो जिंकतो, कोणी म्हणे त्यो जिंकतो, चालू द्यायचं. महाराज पण खरे योग्य होते त्यांच्या लक्षात आलं. आता इथं युद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. द्रोणे सांगितले स्वपुत्र लागून दोही करी दोघे धरून आचार्य पदाचे अंग घालून युद्ध त्याचे वारावे. महाराज पण द्रोणाचार्यांना आपल्या मुलाला अश्वत्थाम्याला जवळ बोलून अश्वत्थाम्या तू जा, दोघांच्याही दंडाला धरून दोघांना बाजून कर आणि माझी शपथ घालून सांग की युद्ध करायचं नाही. गप राहा, माझी शपथ घालून. विद्या परीक्षा पाहावं लागून समारंभ केला, कौतुक केला. तो तुम्ही मानले जाऊन प्राण घेऊ इच्छिता. अरे कौशल्य दाखवायचे त्याला जीव घ्यायचा. चातुर्य विद्या सकळ क्षणात होणी जाय विफळ समय पाहुणे भूपालन कार्य पुढे साधित आहे का. मला नुसती विद्या असेल चातुर्य नसेल तर काय विद्या कामाची, निष्फळ विद्या ती. तिथं काय पाहिजे, चातुर्यही पाहिजे. विकल होऊन जाते. समय पाहुणे भोपाल महाराज राजे लोक समय पाहून आपलं कार्य साधून घेतात. कधी कधी 2 पावलं मागे सरकावं लागेल. जेवी एका मंत्र करून रोण भुजंगाकडे दारोण तैसे सोय वंशरण आचार्य सुदेव आले. जसं मंत्र टाकून 2 सर्प आपल्या ताब्यात तो गारुडी आणतो, तसे एका शक्तीत 2 होते काय झाले ताब्यात आले. तो त्या रंगात अकस्मात दलित मुकुट श्री दळपत दलित कुंडले उपदेतन विद्युल ते सारे की रत्नमंडित आभरणे कटे मेखलेवरी दिव्य रत्ने कनकवर्ण दिवसने उजेड पडी. मला काय आता दिव्य कुंडल मुकुट सगळीकडे त्या मुकुटाचा कुंडलाचा वगैरे उजेड पडलेला. अकस्मात उगवे सहस्र किरण तैसा आला वीर अर्जुन करी ते आवेश गर्जन ऐकता वीर खवळले. अकस्मात सूर्य उगवावा तसा अर्जुन तिथं आला, गर्जना करू लागला. सगळ्या अयोध्यांच्या अंगात महाराज ऐश्वर्य प्राप्त झालं. गणपती वाद्यांचे कल्लोळ संपूर्ण घडला ब्रह्मबळ तारकाचे प्रतापण भाटवर निधी गरजवतो. आणि महाराज अर्जुनाच्या बळाचं वर्णन काय झालं, भाटासारखं सगळे वर्णन करू लागले. प्रतापाचं वर्णन मौलिक ज्ञानोबराय म्हणतात दिगंतीचे भूपती भाट होनी वाखानी की अर्जुना ते तुझं असं शौर्य आहे की दिगंतीचे 3 लोकातले लोक तुझं वर्णन करण्याकरता काय होतात, भाट. भाट कोणाला म्हणतात, वर्णन करणाऱ्याला भाट म्हणतात. धृतराष्ट्र पोषी विद्रा लावून गरजेचं सापंचन वाटेत वेळ ती म्हणून वीर हा कोण सांगा पा. धृतराष्ट्राने विदुराला विचारलं, विदुर अरे सिंहासारखा महाराज गर्जना करायला वाटेल 3 लोक तळमळीत होती, कोणता वीर आलाय, कोण असा योद्धा आला इथं. विदुर म्हणे तुझा नंदन कुंती बाल धनंजय दान विदुर म्हणे वंश भोजन भीमार्जुन धन्य. महाराज विदुराने सांगितलं तुझा तर मुलगा आहे,
आहे का नाही? कुंतीचा मुलगा धनंजय, अर्जुन आहे. आणि सांगितलं अरे आपल्या वंशाचा तो काय आहे, कुलभूषण आहे. याले कुठले होत असतील का असं म्हणजे धृतराष्ट्राला. यानंतर गेले पार्थशस्त्र विद्या द्यावे, आग्नेस्त्र तोरे सोडितान शांतवित पर्जन्य. अर्जुनाने आपली कला दाखवायला सुरुवात केली. आग्नेस्त्र सोडलं, अग्नी भडकवला, लगेच पर्जन्यास्त्र सोडलं आणि अग्नीला काय केलं, शांत केलं. वरुणास्त्रे जलदोड, वातास्त्रे प्रभंजन सुधुंदार, होमास्त्रे भूमीचे पोटल भताशी जावी विदून. वरुणास्त्र सोडलं की पाण्याची लोट व्हायला लागली, पाणी करून टाकलं. वातास्त्रे, वायूचा आश्रय, भयान वारा सुटला वेगळे. आणि महाराज होमास्त्र, भूमीच्या पोटात रथाचं चाक जाऊन फसावं असं ते काय होमास्त्र. काळे रात्री अंधार विषय सूर्यास्त्रे पाडी प्रकार, सर्पास्त्र्यावर खगसन सोडून निवटी प्रकार. काळ अस्त्र महाराज रात्रीत, अंधाऱ्या रात्रीत सूर्याचा प्रकाश पाडणारं काय टाकलं, अस्त्र टाकलं. असे वेगळे अस्त्र. सर्पावर याला गरुडाला सोडण्याचं काय पाठवलं, अस्त्र. त्रिविक्रमातुल्य दिशा अर्जुन, सवेच होय वामन, सवेच दिशे सरशप प्रमाण, अगोचर होय क्षणात. महाराज कधी बळी सारखं ऐश्वर्य अर्जुन दाखवायचा, कधी वामन व्हायचा, वगैरे वेगळ्या प्रकाराने तो दाखवू लागला. पाताळा जायचं सवेची भंडळी उपटायचं, क्षणात तावरी पैसे तुरंगी चढत नकळे जाऊ, क्षणात पाताळा जायचा, क्षणात आकाशात जायचा, क्षणात रथावर बसवा की जेव्हा पैसाला कुंजली दृष्टीत नाही धडकली, अलाट चक्राची पर्यंत कोणी दिशेत ठेवा नकळे. तो कुणीकडे गेला हे कळत नव्हतं, कोणी कधी या दिशेला तर कधी त्या दिशेला असं कोणालाच मिळाला लागला की अर्जुन की चाललाय कुणीकडे. लोहा स्तंभावरी वरा फिरत, दशांत जीवाला लढलळे, खाली पाहून अकस्मात जीवा छेदेत पाहतो, पुढे पाहून मागे वेंदी, खाली निर्गुणवरी वेदी, शिंगावर ठेवून गुंज छेदेन ओवी वेगी बाण मुद्रेतून. पुढे पाहून पुढं पाहायचा, माग लक्ष छेदायचा, खाली पाहायचा, वरचं लक्ष छेदायचं. शिक्षणात तसं होतं. वेगळ्या प्रमाणे वाम सव्य उभय असतके, संधान तारे समान सारखे, अंधारी जेथे शब्द ऐकून शिर मारी तेच काही. दोन्ही हाताने अस्त्र काय चालवायचा, डाव्या हाताने आणि उजव्या हाताने सारखे अस्त्र चालवायचा. अंधारात नुसता शब्द ऐकला की शब्दाच्या दिशेनं बाण सोडायचा, लक्ष भेदायचा. एके बाणे करून वटपत्रे पाडी छेदून कार्य साधून बाण परतून आणि माघारा. एकाच पानात वडाचे सगळे पानं पाडायचं, पुन्हा बाण काय व्हायचा, पात्या द्यायचा. शत्रुस्कर देव शत्रुष्वशर असे म्हणजे निर्मिले असता शत्रू नारदी तिथे परिणिले. परत एखाद्या राजाने सेवकांना आज्ञा करावी की चोराला शोधा, आणि चोराला जसा शोध घेऊन पकडून आणावेत सेवकांनी, तसा अर्जुनाचा बाण शत्रूला शोधून मारायचा. शत्रू कुठे माहित नाही, बाण सोडला की बरोबर जाऊन कोणाला लागला पाहिजे, शत्रूलाच. त्याप्रमाणे ऐशा अर्जुनाचे संधान तटस्थ पाहती सभाजन, तो कृतांत तीन काळी समान हाक बाहेर गाजली. असा अर्जुनाचं सगळे लोक तटस्थ होऊन सभा पाहू लागले. अर्जुनाचे मरण कसे बाण मारतोय ते, तो काळाना आवाज द्यावा अशी बाहेरून हाक आली. दळमळले भूमंडळ वाटे तळकला कनका छळ, किंवा आटले समुद्र जळ मेघ दचके अंतरी मळपा. सोन्याचा पर्वत सुद्धा तडा जाईल असा आवाज होता. सोन्याचा पर्वत कोणता आहे, हिमालय बर्फाचा आहे. सोन्याचा पर्वत कोणता आहे, मेरू पर्वत सोन्याचा आहे ना, ठीक आहे. परत तो जसा तडा जाईल किंवा समुद्राचं पाणी काय होऊन जाईल, आटून जाईल. अशा प्रकारे सृष्टी गेली रे गेली, देवा मोकळवादी झाली, ऐशी एकची टाळी फुटली, सत्य कितीची दिन ठोकला, तैसा प्रलय काळ मांडला, तैसा हाहाकार झाला तिन्ही लोकी. ते तर नक्षत्राचा सडा वर्णन केलं पाहिजे अध्यात्मावलीने. उडवे डळमळे क्षणक्षणी उभा राहू न शके कोणी, महावीर शस्त्रपाणी एकावर एक पडी गेले. असा आवाज होता की एकूण एक येऊ त्याच्या अंगावर पडू लागले. तो महाधाकड उन्मत रंगी येऊन डोळत, दुर्गंध पिटीतील लोक भावितांनी वीज आली सभेवरी, बंद सर्व सुयधन सामोरा जात उठून, तैसा माध्याने चिन्ह किरण तैसा कर्ण सभे दिशी. आणि तो आवाज कुणाचा होता, कर्णाचा होता. कर्णाचा आवाज. दुर्योधन सगळ्या भावांना घेऊन पुढे गेला त्याच्या पुढे. सूर्यपुत्र कर्ण उदार, ज्याशी स्वरूपे उन्हा पंचशर, किरीट
कुंडले तेजा कारण वदन चंद्र न वर्णवे सूर्यपुत्र कर्ण सूर्याचा मुलगा असलेला कर्ण अपार उदार आहे महाराज, अपार उदार आहे नाही का नाही. कर्णाच्या उदार्याचे सगळीकडेच काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. ज्याशी स्वस्वरूपे उना पंचशर पंचशर मला इतकं सुंदरता होती की कामदेव त्याच्या पुढं काय सौंदर्याच्या बाबतीत कमी आहे. किरीट कुंडल असे कानात चमका लागले जसा चंद्रासारखा त्याचा मुख आहे. सौंदर्य शिंद हेलावाय पूर्ण तसा रणांगणी उभा करणं. कृपाचार्य द्रोणाचरण वंदन उभा राहिला. कृपाचार्य द्रोणाचार्याच्या चरणाला नमस्कार केला, उभा राहिला. समारंभ पुन्हा दाटत तैसा मेघ सोडून पर्षद तैसा पार्था पाठी अद्भुत करणी रंग भरियाला. आता अर्जुनाचा रंग फिका पडला, कोणाचा रंग वाढला, कर्णाचा रंग. कर्ण म्हणे वेळा रे रे अर्जुना कोणती बाळा तुला विद्या दाविल्या सकाळा त्याचे चौगुणी दाविले. आणि अर्जुनाकडे पाहिलं, अर्जुना तुझ्या विद्या दाखवलं त्याच्या 4 पट शिल्लक दाखवतो मी. श्लाघ्यता धरू नको अंतरी गर्व सांडली अवसरी अभिमानी शव शिर निर्धारित पाया तळी माझिया. अरे गर्व धरू नको मनात अर्जुनाला म्हणी गर्व टाकून दे या ठिकाणी. अभिमानानं काय कर तव शिर निर्धारित पाया तळी माझिया. तुझं शिर माझ्या पायावर ठेव, कारण तुझ्यापेक्षा मी काय दाखवणार विद्या जास्त 4 पट. अर्जुने विद्या दाविली त्याहून करणे विशेष केली. शिवधनाचा आनंद ते कालीन गगन मंडळी न समावे. अर्जुनापेक्षा विशेष विद्या दाखवायला कर्णानं सुरुवात केली. आता कर्ण विद्या दाखवायच्या नादात पण आनंद होऊ लागला कोणाला, दुर्योधन. असं बरं झालं कोणीतरी याला काय भेटला, गुरु भेटला. पार्थाशी भिडावे समरांगणी शिवधन म्हणे काले येरो म्हणे वाटते म्हणे. पार्थाशी भिडावे समरांगणी शिवधन म्हणे काले करून इच्छा पूर्ण होईल. कर्ण म्हणला माझी एकच इच्छा आहे की अर्जुनाशी युद्धात भिडायचंय. आता दुर्योधन म्हणला ती इच्छा होईल कालांतराने, पूर्ण चिंता करू नको. करून राज्याचा अर्धभाग समान तुझे मी आधी धरा प्रीती करून सुहृदाच्या माथा पाय देऊन भोग भोगे मजायशी. राज्याचा अर्धा भाग तुला देऊन टाकला म्हणे. चाल माझ्या बरोबर सगळे भोग काय करतो, भोग. आता तो क्रोधी बोलत अर्जुन जो पुरुष शतमूर्ख पूर्ण जो ईर्ष्या वाढवी कार्याविन धरून अभिमान बोले. जो अर्जुन बोलला तो माणूस 100 शतमूर्ख, एक मूर्ख नाही. शतमूर्ख म्हणजे 100 मूर्खाचं पाणी केलं, साच्यात टाकलं आणि त्याचा पुतळा घडवला. तो 100 मूर्खाचं सार काढून तो घडला असा पुतळा. कोण कोण आहे शतमूर्ख? कार्याविन ईर्ष्या वाढवी. जो काही कारण नसताना जो ईर्ष्या वाढवतो, द्वेष वाढवतो आणि अभिमान धरून जो बोलतो त्याला शतमूर्ख. पंचानना सन्मुख असते कुंभस्थळीची मुक्ती दाविती कस्तुरी सुवास मिरवते व्याघ्रा पुढे हरिण जैसे. पंचानना सन्मुख हत्ती, बरोबर आहे का नाही महाराज. सिंहाच्या समोर हत्ती आपला मोठेपणा सांगते. काय फायदा आहे? सिंह सिंह आहे तिथे अभिमान टाकून द्यावा, कशाला तिथं दाखवावा. फुलविले रवी पुढे बरोबर आहे म्हणतात आहे का नाही. काय त्याचं विचारायचं ते हो आग्या. माऊली ज्ञानोबरायांनी म्हटलं ना, आग्याचं उदाहरण दिलं माऊलीने. वयाच्या दिवसा उपानाला चिंता येरवी भानू ते जे काय खतोता शोभा काय बरं त्याला काय ते शोभा येणार आहे का? बॅटरी त्याच्या पुरतीच आपली लहानशी आहे की नाही ते बिचारा बरं आहे. त्याला बॅटरी देऊन टाकली देवाने. देवाकडे चार्जिंग काही करायचं काम नाही आणि शिलाई बी टाकायचं काम नाही. पण देवाच्या 2 चुका झाल्या. मी नेहमी सांगते मला देवाच्या 2 चुका झाल्या. काय? बॅटरी लागूनच असाव का लप लप कराव. तुम्ही जाबर रानात आंध्रात लावा, उजळा लावा तर दिसतंय का? लागून असाव. त्याची कशी करते? लप लप करते. आणि दुसरी चूक झाली, बॅटरी पाठीमागून असाव का पुढून असाव. त्याला देवान कोणी मागची बॅटरी काय कामाची. तरी बरं तशा आपलं ज्ञान त्या आग्यासारखे. आपल्याकडे 2 चुका आहेत ज्ञानात, त्याच्यात सेम आपल्याकडे तशाच. आपलं ज्ञान लपलप करीत आहे, कीर्तनात धरतय आणि घरी गेलं की
पुत्री काय खरे देव देव कराव आग्यासारखं चमकलं आणि घरी गेलं की इथलं जसं लपलप केलं ते आकडा टाकलेला वारं सुटलं की आकडा टाकलेला लाईट कसा करतोय असा चिटकलं की लागला आणि सुटलं की सुटलं तसं ते आपलं ज्ञान. आणि दुसरं आपली बॅटरी माग उजेड म्हणजे दुसऱ्याचं चांगलं दिसतंय आपल्याला, दुसऱ्याचं चांगलं झालेलं दिसत हे दिसत नाही, दुसऱ्याचे दोष आपल्याला दिसतात, आपले दिसत आपला प्रकाश फक्त लोकांच्या तोंडावर मागून म्हणल्यावर आपल्याकडे आपला उपयोगाचा प्रकाश नाही. काय फायदा आहे? अरे मला अरे सांगितलं काय विनाकारण अहंकारानं उन्मत्त झालाय, काय करायचे? अरे आम्हावरील गोष्टी आम्हावरील गोष्टी घालून कपटे बोलतात तीक्ष्ण परीक्षणात मस्तके छेदून धरी तळी पाडे. अर्जुन सांगितलं आम्हाला टोचून बोलताय, आमच्यावर बोलताय, एका क्षणात तुमचे शिरच्छेद करून धरणीवर पाडे. आईशा बोलता अर्जुन युद्धासो पाठाकला करणं तो पांडव 5 जण सिद्ध झाले जुळावा कर्ण असतो म्हणजे कर्ण उभा राहिला, 5 पांडव उभे राहिले युद्ध करायला तयार झाले. सभा 2 दुर्योधन बंधू सहित कर्णाचे पाठी उभा टाकत 2 कृपाचार्य गंगा सुतन पांडवाकडे वाटण्यात झाले. इथूनच दुर्योधन आपल्या भावाईसोबत कोणाच्या पाठीमाग उभा राहिला, कर्णाच्या पाठीमाग उभा राहिला आणि तो तिकडे उभा राहिला. द्रोण कृपाचार्य गंगासूत, द्रोणाचार्य कृपाचार्य आणि भीष्माचार्य पांडवाकडे झाली. कोणाच्या बाजूने उभे राहिले पांडव, तिथूनच वाटण्या झाल्या. सभा 2 भागवत तो भास्कर आणि पुरवत अंतरिक्ष शिकवतो गुरुगुत नेतपुत्राचे ते दवा 2 भाग झाले, 2 भागात झाले. कौरव कर्णाकडून आणि सगळे बाकीचे पांडवाकडून. हे काय मला तो सूर्य आणि इंद्र आपल्या मुलाचं कौतुक करून पाहू लागले. सूर्याचा मुलगा कर्ण आणि इंद्राचा मुलगा अर्जुन बघायला लागले. युद्धाशी कर्ण अर्जुन उभे टाकले जाऊन कोणती हृदय चिंतांगणा परम दारू पण कुंतीच्या हृदयात चिंता मनवा हरे व्याकुळ नेत्रेवा या तुझल मूर्छाचे तत्कालीन विदुर तेव्हा सावरी. मला तिला चक्कर येऊ लागलं, मूर्छा येऊ लागली, डोळ्यातून आसुरे. आता मरतील पोरं युद्ध करतील काय का नाही. मला विदुर काका सावर म्हणे चिंता नशे काही स्वस्त होऊन कौतुक पायी इकडे कृपाचार्य समयीन काय गरजून बोल. विदुरांसाठी चिंता करू नको, फक्त कौतुक पाय होते सगळं बरोबर. मला इकडं कृपाचार्य उभे राहिले गर्जना केली. सोमवंश मुकुटावंतांस पंडोनृपती विख्यात निर्दोष त्याचा पुत्र अर्जुन विशेषण सर्व लक्षणे परिपूर्ण. महाराज कृपाचार्यानं उभं बोलायला सुरुवात केली. सोमवंश मुकुटावंत, सोमवंशातील अत्यंत श्रेष्ठ जर कोण असेल तर पंडू राजाचा मुलगा अर्जुन आहे, निर्दोष आहे तो अर्जुन आहे, असं सर्व लक्षणानं तो परिपूर्ण आहे. कुंती माता वसुदेव भगिनी आदाम म्हणे चक्रपाणी तैशी कर्णाची कुले उच्चारा दोन्ही ऐकती करणी समजतात. कृपाचार्याने बोलले कुंती माता वसुदेव भगिनी. कुंती माता कोण आहे? वसुदेवाची बहीण आहे. आणि आता त्याच वसुदेवाचा पुढे चक्रपाणी. चक्रपाणी म्हणजे ज्यांच्या चक्र हातात धरलेले आहे तो. आता त्या कुळाचा आणि इकडं पंडूला भीष्माचं कुळे शंतनूचं कुळे दोन्ही कुळाचं मी वर्णन केलंय. म्हणजे माहेरचंही कुळ सांगितलंय कुंतीच्या आणि सासरचंही सांगितलंय. कर्णाच्या दोन्हीकडे कुळ सांगा असं कोण म्हणलं? कृपाचार्य म्हणले. समसमान योग्यतावर अर्जुनाशी मांडावे सकल ऐकता कर्ण तत्कालन ती जाईल झाला. आता इकडून विचारणार सगळी चेहराच पडला, कोणाचा सांगणार आहे? मग बोलले सुयोधन शौर्य बळे आगळा करणं काय कुळाशी कारण विद्याभूषण थोराशी. मला दुर्योधन बोलला अरे शौर्यानं पळानं वेगळा आहे ना करणं, त्याच्या पुढावून काय करायचंय? आपणा ते काम वाण्या घरी गुळ त्याची याती पुढे काय? वाण्या घरी गुळ आपणा ते काम त्याची याती पुढे पाहू. त्याच्या याती पुढाशी आपल्याला काय करायचे? आपलं काम त्याला विद्येत पहा उभी काम झेलू मागा त्याची काय सज्जनी ब्राह्मणी शिवो नाही आहे का नाही? विद्याभूषण थोर असे विद्येत्व थोर आहे ना सुकलिंग विद्या आहे. काय व्यर्थ तो वाचून कृपाचार्य वचन वडील होऊन बोलते. एखादा कुलवाणी पण विद्याच नाही, काय त्याचे कुलाला काय खायचं आहे का नाही? काय दुर्योधन बोलू लागला लागलेलं पोरक पाहिजे कसं काय का नाही? काय व्यर्थ तो वाचून मला काय म्हणतात फुलवान घरांना जन्माला विद्या नाही असा मुलगा वाचूनच काय फायदा आहे?
असं असं म्हणाले. कृपाचार्य विपरीत वचन वडून होऊन बोलती. अरे कृपाचार्य शहाणे माणसं असं काय बोलाय असं तुम्ही म्हणला, तर कोणाचाच अपमान करायला काही वाटत नव्हतं. कृपाचार्य वडील आणि विपरीत वचन बोलते, शहाणे माणसं असं बोलायले. राजानो या कर्ण जरी म्हणत असेल अर्जुन, तरी अंग देशाचं संपूर्ण राजा करेन. हा आता राजानं एवढी अडचण आहे ना, अंग देशाचं राज्य मी आता काय करतो, याला देऊन टाकतो. सकल सामग्री आणून कर्णात रत्नपिठी बैसवून समस्त राजचिन्ह देऊन अभिषेक केला. केला महाराज जागीचा अभिषेक त्याचा. मांडलिक रायाशी म्हणे धर्म समान मानून करणं, मेदिनी हाते स्पर्शन करणं मन उठा आता. आणि सगळ्या मांडलिकांना सांगितलं की माझ्या बरोबरीचा सांभाळायचा आजपासून सगळ्याला नमस्कार करा, समस्त करीचे निमान. मग बोले उद्धार करणं शोधनात माग मजला गुण काहीतरी ये वेळे. मग आता महाराज सगळे नमस्कार करणार करू लागले. उदार असलेला कर्ण दुर्योधनाला म्हणला, मित्रा माग काय मला. दुर्योधन म्हणे, राजा तुम्हा जोर आयुष्य आहे तू मामा तोरी मैत्री स्नेह प्रेमान दिवशी दिवस. एकच मागितलं, जोपर्यंत आपल्या दोघाला आयुष्य आहे तोपर्यंत आपल्या मित्र काय भाऊ मैत्री वाढवत जाऊ, वाढवत जा, एवढं तुला अवश्य म्हणून करणं. सगळे हस्त उचलून देद्रव्य भाषणानंतर राधा रमण पातला. कर्णानं आपला उजवा हात उचलला आणि वचन दिलं, सांगितलं काही हरकत नाही, आजपासून मी काय करणार की तुझीशी मैत्री काय करणार, वाढवत जाणार. असं बोलला होता. तेवढ्या तिथं राधा रमण म्हणजे राधेचा पती किरा कर्णाचा तो वडील आला. राज्य आले पुत्राशी म्हणून पाठाला वेगेशी करणे उठून त्याशी नमस्कार. आपल्या मुलाला राज्य मिळालं म्हणून आला. कर्णाने त्याला नमस्कार मस्त गाव करा गुण पुत्रास दिसले आलिंगन. तो उगाना राय भीमसेन काय करू बोलत त्यानं आपल्या मुलाला आलिंगन दिलं. भीम दादा काही गप राहिला कौर गप राहिला तर आवाज देत म्हणे कौर गप राहत असतो म्हणून म्हणे रथ तुम्हाला संका. खरं जर सांगण्याचा आणि ऐकण्याचा आनंद घ्यायचा असेल तर अर्जुनाला जसं ते हे दिसलं तसं जर आपल्याला दिसलं तर आनंद येतो. मला खरंच मला आता मुग नाही तुम्ही आता मला झाल्यावर कोण कोण झोपलो खरंच मला माहित नाही का. कारण झोपलेल्याकडे पाहिल्यावर आपली धाराई काय होऊन जाईल. कशाला पाहायचं झोपल्याकडे. ज्या नीट ऐकायचं त्या मला एक नवल वाटतंय. आज ते माणसं झोपतात म्हणून त्यांची पोथी काय होते निघून जाते. आज ते झोपतात म्हणून त्यांची पोथी जाते ना आज ते जागे असून झोपलो कोण कोण हे पाहणे त्यांची निघून जाते. एकाची ब्रेक फेल झाली म्हणून ठोकला आणि एक तो कसा ठोकला म्हणून ह्यो ठोकला दोघं सारखे. काय फायदा आहे. आपल्याला ऐकायची आपल्याला जे झोपल ते झोपल. काही काही माणसं मी पाहतो आता कधी कधी अशी इकडे याच्याकडे पाहते त्याच्याकडे आणि पोथी झाल्यावर काय कस काय झोपू लागला माझ्या पोथीत तू झोपला तू काऊन त्याला पाहू लागला. म्हणू द्या न कबूल हो द्या. पण ज्या अर्थी सगळ्या पोथीत ह्यो झोपला हे याला माहितीये त्या अर्थी यानं सगळ्या पोथीत काय केलंय विषय घेऊ चालू आहे. काय केलंय पोथीत विषय चालू झोपल्यालाच पाहिला बरोबर आहे का. झोपल्याला पाहिला मग आपला जागा राहून काय फायदा झाला. त्या बिचाऱ्याची झोप तरी झाली आपली तर झोपही नाही पोथी नाही. काय महाराज आपल्या आयुष्यात आपण ऐकायचं आपल्या आयुष्यात सांगायचं काय म्हणे रथ सारथी किरा याचा तू केवळ करणारच होत. आधी कळले तन उभई केली तर तू महाराज अरे 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 कळालं भीम म्हणला तू कोण आहे. अरे रथाचा सारथी किरा तर त्याचा तू काय मुलगा आहे आणि केवळ कर्ण सुकाय आहे सुतपुत्र आहे कळलंय मला. आणि तू सुतपुत्र असल्यामुळं आमच्या कुळात युद्ध लावायची भाषा करायला विमान बोलायला तू आई रथ सारथ्य करावे क्षत्रिय धार्मिक असाय व्हावे. अर्जुनाशी द्वंद्व युद्ध करावे म्हणे धरीमशी मतिमंद. अरे मतिमंद आहे तू निर्बुद्ध आहे. अरे तू आपले घोडे सारथ्य करावं का अर्जुनाशी युद्ध करावं. राजहंसाशी का देव क्षत्रिय सम्मुख हिंस की महिषा पुढे मशकन अर्जुना पुढे द्यायचा तो. अरे राजहंसा पुढे कावळ्याची काय किंमत तसा तू अर्जुना पुढे आहे का नाही. एखादा क्षत्रिय ब्राह्मण आहे आणि त्याच्या पुढे हिंसक आहे काय किंमत आहे त्याची. हिंसक असेल पण विद्वान आहे ना तसा तो काय राज्य असेल योग्य नवेशिक आवरण नट संन्यासी झाला एक क्षण परी दया कोणी वंदिना. अरे तुला राज्य मिळालं तर तू काय राजा होतो का कोणी वेश घ्यायचा म्हणून साधू होतो का. वेश ऐशे बोलता भीमसेन करायचं काय करणं अवलोकन चंड किरण कुस्तीकडे पाहत असे मला जाय का असं भीम बोलल्यावर कर्ण दाट खाऊ लागला. आणि महाराज कुंती मातेकड
चंड किरण काय करू लागला म्हणजे पाहू लागला. म्हणे सगळ्यात बैसून कोणाशी काय बोलाय वचन हे ज्याचे नकळी पूर्ण मनुष्य कोण म्हणत आहे. मला माणसात बसून त्याला तिथे काय बोलावं हे कळत नाही. त्याला काय माणूस म्हणतात का. ऋषी नदी रूपशूर याचा शोध न केजे समग्र मुखे निंदा करीत निर्धारण महाकंटकला नावा. ऋषी नदी राजा आणि शूर याच्या कुळाचा विचार करायचा नाही. करायचा नाही विचार. मुखे अरे आपल्या तोंडाने दुसऱ्याची निंदा करतो तो नास्तिक असतो, महाकंटक असतो तो. असं वृक्ष मुरले दृष्टीनं घालून फळे ठेवजे चित्तपूर्ण मिलिंद कर्दम सोडून सुवास घेते कमळाचा. वृक्ष मुली झाडाच्या मुळीहून काय करायचं. फळं गोड येत ना मुळीला कशाला बघायची. फळं खावे. अशा प्रकारे जन्म पिंपळाशी पांडव कुळाशी पाहता दोष. बरोबर आहे का नाही. मला भुंगे काय करतात चिखल सोडून देतात आणि कमळाचा काय घेतात. चिखलातून कमळ निघतं निघू द्या ना. काय करायचंय. केसरी जन्मेला ज्याची पोटी हे कालक्रय न घडी गोष्टी हनुमंत केवळ भुंजती तो काय वानर म्हणावं. केसरी जन्मला आजेचे पोटी सिंह कधी शेळीच्या पोटातून जन्मेल का. सिंह यापेक्षाच ठेवणं चुकीची. सिंह कुठं शेळीच्या पोटातून. कालक्रय तिन्ही काळात ही गोष्ट घडणारी नाही. अरे हनुमंत केवळ धृजती तरी तो काय वानर म्हणावा. अरे हनुमंतराय भगवान शब्द आहे साक्षात. त्यांना काय वानर म्हणणार तुम्ही. मुंगीची आविर्भाव कैसा सामावला आहे रावत जसा निचक्षेत्री मी सूर्य सुद्धा निर्जल कैसा नेणार तुम्ही. मुंगीच्या विरोधात महाराज मुंगीनं जे बिळ केलं त्याच्यात सरळ बसल का हाती जाऊन बसल. हाती कस काय मावशी केलं त्याच्यात. तैसा नीच क्षेत्री मी सूर्यसूत मी सूर्याचा मुलगा पण काय नीच कुळात असल्यामुळे निपजन कैसा नेणार तुम्ही. अरे महाराज ह्याच गोष्टी जर घडत नाही तर तुम्ही लक्षात घ्या ज्या तुम्ही एवढा योद्धा तेवढा त्या तुम्ही नीच कुळात जन्माला आलेलो नाही असा करणं म्हणतोय. तुम्ही माझ्या विद्येहून मला नीच म्हणू नका. मला नीच म्हणू नका तुम्ही. ज्या अर्थी मी एवढा योद्धा आहे त्या अर्थी नीच कुळात जन्माला आलेलो नाही. महाराज समुद्रावर धरणी ववाळीना नखावरुनी तैसे अंगराज्यास कोण गणे नेना मनी मूर्खो. महाराज समुद्रावलयांकित सगळी पृथ्वी नखावरून काय करेल ववाळून टाकेल एवढा पावर माझ्याकडे आहे. आणि अंग राजास कोण गणी. अंग राजा म्हणजे कर्ण. अंगराजा करणार अंगराजा कोण म्हणतात. अरे अंग देशाचं राज्य दिलं म्हणून त्याला काय म्हणतात. आताच उभी गेली ना की त्याला अंग देशाचं काय दिलं राज्य दिलं. महाराज ऐश बोलता वीर करणं गदा सावरे भीमशन तर सभा खळबळले संपूर्ण आम्हाला असं करून बोलल्यावर भीमानं गदा उच्चेलली. अर्जुनाचे भय करून करो बेकरणास वेष्टुने तो वरुण दिग्वधूचे सदने सहस्त्र किरण प्रवेशाला. ऐका आता काय झालं पण पांडवाची भीती करण्याला आहे अर्जुनाची भीती करण्याला आहे दुर्योधनाला माहित म्हणून सगळे कौरव कोणाच्या बाजूने उभे राहिले कर्णाच्या बाजूने उभे राहिले. एवढ्या सूर्यनारायण मावळला. संध्याकाळ जाणून ते संधी तुकडला बरोबर कर्ण आणि भीमसेन दोघे वारले. आता संध्याकाळची वेळ झाली म्हणून दोघांना बाजूला केलं. कर्णाला आणि भीमाला प्रलय जैसा कुठे समुद्र तैशी सभा उठली समग्र आपल्या संस्थाला सतुलन नरणारे जाते. संध्याकाळ झाल्यावर जिकडे तिकडे सगळे जायला लागले. एक वर्णी ते दुर्योधन कर्ण एक म्हणते धन्य धन्य भीमा अर्जुन एक म्हणते कलहदार म्हणून होता होता वारला. आता मग घराकडे जाता नाही बाबा काही म्हणले कर्णासारखा योद्धा नाही काही नाही म्हणले अर्जुनासारखा भीमासारखा नाही काही काही काय म्हणले अर्जुन भीम जाऊ द्या पण भांडण थोड्यावर काय झालं बसलं नाही तर काय होत होतं आता युद्ध होत होतं. वाचलं चला आपल्या घराकडे जायचं त्याची चर्चा चालू झाली. कोणतेच आनंद झाला पूर्ण कलर वारला म्हणून वंदे विदुराचे चरण म्हणे धन्य धन्य ज्ञानी तू. कोणती मात्र एका गोष्टीत आनंद झाला की भांडण काय झालं कलर बंद झाला वारला.
महाराज विदुर काकाचे पाय धरले सांगितलं, धन्य धन्य तुम्ही ज्ञानी आहात, गुरु दक्षिणा अर्थ देईल. आता पार्थ वीर पार्थ धरून आणेल नृपनाथ द्रुपद पांचाल देशाचा. आता पुढच्या अध्यायात आपल्या गुरुला दक्षिणा काय करणार आहे, अर्जुन देणार आहे. द्रुपद राजाला धरून तो आणणार आहे. ते पंडित चतुर्जन ब्रह्मानंदी करोत सर्व श्रीधर संताचा दिन चातुर्य साहित्य नेण्याची परिदयालू ब्रह्मानंद सत्यतेने मस्तके ठेवला असतं. त्यावर प्रसादे श्रीधर गोलधन सत्य सत्य त्रिवाचा सुरेश पांडव प्रताप ग्रंथ आदी परव व्यास भारत त्यातील सारांश अर्थ नवमाध्याय कथेला श्रुती श्री पांडव प्रताप ग्रंथ आदी पर्व टीका श्रीधर कृत विद्या परीक्षा समस्त कर्णा विषयन कथेले पुंडली कौदेवी विठ्ठल श्री ज्ञानदेव.